स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ आणि छत्रपती शिवाजी महाराज व्याख्यानमाला दोन्ही महापुरुषांना स्मरून गेली अनेक वर्ष सातत्याने स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ आणि छत्रपती शिवाजी महाराज व्याख्यानमाला दोन्ही महापुरुषांना स्मरून गेली अनेक वर्ष सातत्याने 37-40 वर्ष हे काम सुरू आहे। त्याबद्दल खरंच मी तुम्हा सर्वांचे मनापासून अभिनंदन करतो। आणि इकडे मला सांगितलं की आमचे गोलांडेजी हे व्याख्यानमालाचं सगळं समन्वय करतात। विविध ठिकाणी ज्या पिंपरी चिंचवडमध्ये व्याख्यानमाला चालतात, खूप आनंद वाटला, कारण की पुण्यासारख्या ठिकाणी देखील असं चित्र आता बघायला मिळत नाही किंवा क्वचितच बघायला मिळतं। पण आत्ता पिंपरी चिंचवड निगडी इथे एवढं चांगलं नियमितपणे व्याख्यानांचं आयोजन, व्याख्यानांचं नियोजन आणि त्याला मिळणारा प्रतिसाद, मला रमेशजींनी जेव्हा फोन केला तेव्हा रमेशजी असं म्हणाले की 5 दिवस व्याख्यानमाला आहे। तर मी त्यांना प्रश्नही विचारला की 5 दिवस आणि ऑड डेला लोक येतात का व्याख्यान ऐकायला? कारण की पुण्यामध्ये खूप कष्ट घ्यावे लागतात। एखादं व्याख्यान ठेवायचं झालं तर संख्या आणण्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागते कार्यकर्त्यांना। पण इकडं आल्यानंतर मला जाणवलं, खूप पॉझिटिव्ह वाईब्स आल्या की सातत्याने हे सगळं चालू असल्यामुळे खूप मनापासून आनंद झाला। या सगळ्या आयोजनाचे स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाचे सगळे पदाधिकारी, आपले प्रमुख नायरजी, देशपांडेजी, त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे गोलांडेजी, त्याचप्रमाणे आपले TGSB बँकेचे भूषणजी वझे, तसेच व्यासपीठावर अन्य मान्यवर जे होते त्याच्यामध्ये आमचे रमेशजी बनगोंडे जे कार्याध्यक्ष आहेत, आमचे मित्रवर्य राहुलजी आणि रमेशजींचा खूप जुना परिचय आहे माझ्याशी। त्याचप्रमाणे निवेदन आणि सूत्रसंचालन ज्यांनी केलं त्या संपदाताई पटवर्धन, कारण की अनेक वेळेला सगळ्यांची नावं घेतली जातात, पण एवढं छान निवेदन सूत्रसंचालन ज्या करतात किंवा जी व्यक्ती करत असते तिचा कोणी उल्लेख करत नाही। कारण की खरं तर सगळ्या व्याख्यानाचा सूत्रधार, डायरेक्टर किंवा संघाच्या परिभाषेत सांगायचं तर मुख्य शिक्षक हे तो सूत्रसंचालक असतो। तर अशा आमच्या संपदाताई पटवर्धन, त्याचप्रमाणे जी छान गर्जना दिली शिवाजी महाराजांची ते शैलेशजी, तसेच माझा परिचय ज्यांनी करून दिला त्या सौ शीतल गोखले। मी आवर्जून तुमचा व्हिडिओ बाकीच्या जिथं मला बोलवतात व्याख्यानांसाठी तिथं पाठवीन की अशा रीतीने परिचय करून द्या म्हणून। कारण की परिचय करून देताना बरेच वेळेला असं मला जाणवतं की वक्त्याबद्दल खूप कमी बोललं जातं आणि आपल्याला किती कविता येतात, आपल्याला किती माहिती आहे, त्या 2-3 मिनिटाच्या परिचयामध्ये एक 10 सेकंद फक्त वक्त्याचा उल्लेख केला जातो आणि बाकी आपले श्लोक, कविता याचा भडीमार केला जातो। पण असं काही न करता वक्त्यांनी परिचय कशासाठी असतो की वक्त्यांनी काय काय केलंय ते आपल्याला कळावं याच्यासाठी असतो, बाकी काही त्याच्यातलं हे नसतं। ते सगळं सौ शीतलताई यांनी खूप चांगल्या रीतीने आपल्यासमोर आणलं असं मला वाटतंय। त्यामुळे मी आवर्जून तुमचा व्हिडिओ बाकीच्यांना पाठवीन की अशा रीतीने परिचय करून द्यावा। आमचे नरेंद्रजी आहेत इकडे, नरेंद्रजी पेंडसे, बरीच ओळखीची मंडळी आहेत। नरेंद्रजींचा आणि आमचाही खूप जुना परिचय। छावा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर एकंदरीतच संभाजी महाराजांच्या चरित्राबद्दल, संभाजी महाराजांच्या कर्तृत्वाबद्दल उत्सुकता ही शिगेस पोचलेली आहे। जाणून घ्यायचे लोकांना की
संभाजी महाराज कसे होते, त्यांचं कर्तृत्व काय, त्यांची कारकीर्द कशी होती, त्यांनी कसा संघर्ष केला मोगलांविरुद्ध, या सगळ्या गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. त्यांचं बालपण जाणून घ्यायचं आहे. अनेक लोक सोशल मीडियावर मला मेसेज करतात, व्हॉट्सअपवर मेसेज करतात, आणि नुसतं महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतभरामध्ये संभाजी महाराजांच्या चरित्राबद्दल ओढ निर्माण झालेली आहे. कारण की ज्या गोष्टी दाखवल्या नाहीत त्या गोष्टी त्या छावा चित्रपटामध्ये शेवटचा जो भाग जो दाखवला, खरं तर छावा चित्रपट तसा सेक्युलर लाईनवर बनवला आहे बरं का. त्याच्यातले काही सुरुवातीची वाक्य वगैरे जर का आपण ऐकलीत, पण तुम्ही कितीही सेक्युलर असा, कितीही सेक्युलर चित्रपट बनवण्याचा प्रयत्न करा, जेव्हा संभाजी महाराजांचं बलिदान जेव्हा तुम्ही चित्रपटाद्वारे दाखवाल तर कुठलाही संवादाची गरज नाही. ते जे काही संभाजी महाराजांवर केलेले आनंदित असे त्या यातना आहेत, त्याच्या पाठीमागची विचारधारा आहे, ही न कळतपणे आपल्यापर्यंत जाते. किती सेक्युलर माणसांनी संभाजी महाराजांच्यावर कथा, कादंबरी काही लिहावं, पण जेव्हा बलिदानाचा प्रसंग येतो तेव्हा त्यांनी कितीही सेक्युलर लाईन पकडली, कितीही हिंदुत्वाची लाईन धरली नाही, ती झाकून ठेवली, तरी देखील ते बलिदानाचा प्रसंग बघितल्यानंतरच संभाजी महाराजांचं बलिदान कसं हिंदू धर्मासाठी झालं आणि त्याच्या पाठीमागे कसा शरिया कायदा होता, कसा इस्लामिक जिहाद होता हे लक्षात येतं. काही काही महाभाग असतात की तो बलिदानाचा प्रसंगच आपल्या मालिकेमधून गायब करून टाकतात. नाहीतर मग खासदारकी मिळाली नसती ना, त्यामुळे ते गायबच करून टाकलं. कारण की त्यालाही माहिती होतं की जर का बलिदानाचा प्रसंग दाखवला तर साहेब आपल्याला तिकीट द्यायचे नाहीत, त्यामुळे ते काढूनच टाकलं. एक का दोन भाग घेतले फक्त, बाकी सगळं काढून टाकलं ते. आणि तो बलिदानाचा प्रसंग फक्त छावामध्ये दाखवला. सेक्युलर लाईनवर बनवलेला चित्रपट येतो, मी अजूनही सांगतोय, तरी देखील देशामध्ये ते बलिदानाचा प्रसंग बघून संभाजी महाराजांनी किती यातना सहन केल्या आणि कशा रीतीने ते छावा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्या औरंगजेबाची कबर उखडा इथपर्यंत तो विषय गेला. आणि आता तुमच्यासमोर मी जे मांडणार आहे, मला जे रमेशजींनी, राहुलजींनी जे सांगितलं की ते जे छावा चित्रपटात दाखवलं गेलं नाही, कारण की 3 तासात एवढं दाखवणं शक्यच नाही. आत्ता गोलांडेजी पण म्हणाले मला. तर अशा काही गोष्टी, असे काही प्रसंग, असे काही पैलू संभाजी महाराजांच्या चरित्रातले ते आपल्यासमोर मी मांडण्याचा प्रयत्न करतो या प्रेझेंटेशनद्वारे. आईविना वाढलेलं पोर आणि राजकारणाच्या धामधुमीत वडिलांना लक्ष द्यायला वेळ मिळाला नाही असे काही जण विधानं करतात, तर ही विधानं कशी चुकीची आहेत. उलटपक्षी शिवाजी महाराजांनी कशा रीतीने संभाजी महाराजांची देखभाल केली, त्यांना कशा रीतीने सगळे राजनीतीशास्त्राचे धडे बाळकडू हे लहान वयातूनच दिले, हे आपण आता बघूयात. आणि आईविना जरी मूल वाढलं तरी संस्कारांमध्ये कुठेही कमतरता नाही, कारण की जे संस्कार छत्रपती शिवाजी महाराजांवर जिजाऊ माँसाहेबांनी केले, त्याच जिजाऊ माँसाहेबांनी संभाजी महाराजांना देखील लहानाचं मोठं केलं. त्यामुळे संस्कारांमध्ये कुठेही फरक नाही, कुठेही कमतरता नाही. सईबाई साहेब गेल्यानंतर धाराऊ गाडे या कापूरहोळच्या या संभाजी महाराजांच्या दूध आई झाल्या. आणि शंभूचरित्रातला हा एक विलक्षण प्रसंग. संभाजी महाराजांचं वय होतं 8 वर्ष. मिर्झा राजा जयसिंग नावाचं प्रचंड मोठं संकट हिंदवी स्वराज्यावर चालून आलं होतं आणि हिंदवी स्वराज्य नुसतंच उमलत होतं. त्यामुळे 1,00,000 1,15,00,000 फौजेशी टक्कर घेणं, झुंज देणं हे शक्य नव्हतं. हे आपण केलं असतं तर रयत भरडली गेली असती, रयतेचं नुकसान झालं असतं. आणि रयत जगली पाहिजे तर राज्य टिकेल. त्यामुळे शिवाजी महाराजांनी राजकारणात 2 पावलं मागे यायचं ठरवलं आणि मग तो पुरंदरचा तह केला. 23 किल्ले आणि 4 लक्ष होणांचा मुलूक हा मुघलांना द्यावा लागला. त्या तहाची अंमलबजावणी जोपर्यंत होत नाही, पुरंदरचा तह आपल्याला माहिती आहे सगळ्यांना, त्या तहाची जोपर्यंत अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत मुघलांनी अशी अट ठेवली होती की तुमचे युवराज, तुमचा मुलगा हा मोगलांकडे ओलीस राहील. तुम्ही विचार करा, 8 वर्षाचा मुलगा आहे आणि 8 वर्षाचा मुलगा
हा शत्रूच्या छावणीमध्ये एकटा जातोय. ओलीस या शब्दाचा अर्थ, आता इकडे बँकेचे बॅनर दिसत आहेत मला, तारण हा शब्द आठवला मला, आपले वजे आलेत की आपण एखादी गोष्ट तारण ठेवतो लोन घेतल्यानंतर, आणि लोन जर का भरलं नाही त्या माणसाने तर ती गोष्ट आपण जप्त करतो, ती आपल्या मालकीची असते. थोडक्यात जर का तहाची अंमलबजावणी पूर्ण झाली नसती किंवा अंमलबजावणी व्हायला जर का उशीर झाला असता तर संभाजी महाराजांची तिथं हत्या करण्यात आली असती. वयाच्या 8व्या वर्षी दाखवलेलं हे संभाजी महाराजांनी धाडस आहे. आपण कल्पना करूयात, 8 वर्षाचा मुलगा आपल्या डोळ्यासमोर आणूयात आपण की 8 वर्षाचा मुलगा कसा असतो, आणि शत्रूकडे एकटे शंभूराजे जाऊन राहत आहेत आणि तिथं मुत्सद्दीगिरीला सुरुवात होतीये. मी कायम बोलताना लहान मुलं तरुण असे डोळ्यासमोर ठेवून बोलत असतो. त्यामुळे जर का शंभू चरित्रातून काय शिकायचं असेल आपल्या लहान मुलांनी तर शौर्य, धैर्य, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संभाजी महाराजांच्या चरित्रातला सर्वश्रेष्ठ गुण म्हणजे निडरता, निर्भयता. कसे निर्भयी आहेत आपले राजे, एकटे छावणीत गेलेले आहेत आणि तिथं मग ट्रेनिंग चालू झालंय संभाजी महाराजांचं. शिवाजी महाराजांनी सांगितलंय की मिर्झा राजा जयसिंग हा हिंदू आहे, राजपूत आहे, आणि त्याला तू आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न कर, त्याला हिंदवी स्वराज्याचं महत्त्व समजावून सांग. आणि मग शंभूराजे मिर्झा राजांना दादाजी अशी हाक मारतायत आणि त्यांना हिंदवी स्वराज्याचं महत्त्व समजून देण्याचा प्रयत्न करतायत. मी जे म्हणालो की शंभू चरित्रातून काय शिकावं तर ती निर्भयता. मिर्झा राजा जयसिंगांबरोबर दिलेर खान पठाण देखील आहे, आणि हा दिलेर खान पठाण हा कायम शंभूराजांची चेष्टा करतोय, टिंगल करतोय. मिर्झा राजा जयसिंगांनी शंभूराजांची विद्वत्ता बघून, प्रतिभा बघून त्यांना एक हत्ती भेट दिलाय. तेव्हा दिलेर खान शंभूराजांची चेष्टा करतोय. तो शंभूराजांना असं म्हणतोय की राजाजी, तुम्ही हा हत्ती हा तुमच्या राजगडावर, तुमच्या रायगडावर तुम्ही कशा रीतीने एवढ्या उंच किल्ल्यावर कसा काय तुम्ही तो घेऊन जाणार, आणि जोरजोरात हसायला लागतो. त्या क्षणी शंभूराजे दिलेर खान पठाणला असं सांगतात की तो हत्ती कसा न्यायचा तो आमचा आम्ही बघून घेऊ, पण आमच्या आबासाहेबांनी जे तुला 23 किल्ले दिले ते तू दिल्लीमध्ये कसे घेऊन जाणार आहेस याचा आधी विचार कर. याला म्हणायचं हजरजबाबीपणा. जो वयाच्या 8व्या वर्षी शंभूराजे दिलेर खान पठाणचं तोंड बंद करून टाकतायत. हे एक एक प्रशिक्षण चालू आहे संभाजी महाराजांचं. हिंदवी स्वराज्याचा युवराज कसा असला पाहिजे, माझं हिंदवी स्वराज्य हे कसं पुढं उत्तराधिकारी त्याचा कसा असला पाहिजे, त्या उत्तराधिकाऱ्याचं ट्रेनिंग चालू आहे. हे असं नाही आहे राजाचा मुलगा राजा होतो असा बाळबोध नियम नाही आहे त्यावेळेसचा. आत्ता जसं खासदाराचा मुलगा खासदार, आमदाराचा मुलगा आमदार, अनेक राजकीय पक्ष आपले प्रायव्हेट प्रॉपर्टी असल्यासारखी आपली मुलं, आपली नातवं, कोणाला आपल्या मुलीला मुख्यमंत्री करायचंय, कोणाला मुलाला करायचंय, तसा बाळबोधपणा नाही आहे. तुला प्रत्येक परीक्षेतून ताऊन सलाखून बाहेर पडावं लागेल, त्याच्यामध्ये सफल व्हावं लागेल. त्याच्यामध्ये जर का तू विफल झालास तर तुला राज्य वगैरे काही मिळणार नाहीये. ते सगळे टक्के टोनपे खावे लागतील लहानपणापासून. ते ट्रेनिंग चालू आहे एक प्रकारे. मी साधारण आणखीन काय काय मुद्दे शंभू चरित्रातून आपल्या मुलांनी शिकले पाहिजेत. माता भगिनी बसलेल्या आहेत, खूप गरजेचं आहे आपल्या मुलांना संभाजी महाराजांचं चरित्र समजावून सांगणं. वयाच्या 15व्या वर्षी 10,000 फौजेचं नेतृत्व संभाजी महाराजांनी केलेलं आहे.
आपल्याला जर का एक 40-50 कार्यकर्ते गोळा करायचे झाले, सांभाळायचे झाले, तर आपल्याला किती कष्ट घ्यावे लागतात. सामाजिक कार्यकर्त्यांना अनुभव आहे. पण तुम्ही विचार करा, 10,000 फौज संभाजी महाराज सांभाळत आहेत. आणि ॲबे बार्थेले कॅरेने असं नोंद करून ठेवली आहे की प्रत्येक मावळ्याला असं वाटत होतं की युवराजांच्या नेतृत्वाखाली मी युद्ध मोहिमेवर जावं. युवराज जेव्हा घोडा फेकायचे सैन्यामध्ये, तेव्हा प्रत्येक मावळ्यामध्ये विलक्षण असा उत्साह संचारायचा. हे ॲबे बार्थेले कॅरे असं नोंद करून ठेवतोय संभाजी महाराजांच्या या सगळ्या मोहिमांबद्दल. 15 वर्षाचे आहेत संभाजी महाराज. मी 3 मुद्दे तुमच्यासमोर मांडतो. सुरुवातीला नेतृत्व मी म्हणलं, मी वक्तृत्वाची मगाशी झलक सांगितली, तशीच आणखीन एक वक्तृत्वाचा उल्लेख तुमच्यासमोर करतो. आणि मग त्याच्यानंतर संभाजी महाराजांचं कर्तृत्व हे कसं आहे ते पुढच्या स्लाईडमध्ये आपण बघूयात. आग्र्यामध्ये शिवाजी महाराजांबरोबर शंभूराजे देखील कैद झाले, हे आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. आणि आग्र्यामध्ये बघितलंय सगळं. संभाजी महाराजांनी आपले शत्रू कसे आहेत, हे मोगल कसे आहेत. आणि तिथं आग्र्याच्या दरबारामध्ये शिवाजी महाराजांनी जी सिंहगर्जना दिली, रुमाल असा तोंडावर ठेवून बोलावं लागायचं, असं झुकून औरंगजेबासमोर. मोठ्यांदी बोलण्याची कोणाची हिंमत नसायची, तसा दंडक पण नव्हता. आणि तिथं जेव्हा शिवाजी महाराजांना लक्षात आलं की हा ठरवून आपल्याला शेवटच्या रांगेत ज्या मोगली सरदारांनी आपल्याला पाठ दाखवली, आपल्या मावळ्यांना पाठ दाखवली, त्यांच्याही पाठीमागं उभं करतोय, तेव्हा शिवाजी महाराज गरजले मोठ्या आवाजामध्ये. आणि हे सगळं बघतात शंभूराजे. हे सगळे संस्कार चालू आहेत, ही मनाची जडणघडण चालू आहे. संस्कार हे असे काय, हा एक संस्कार, हा 2 संस्कार असं नाही. आपल्या वागणुकीतून हे बाळकडू शिवाजी महाराज शंभूराजांना देत आहेत. आणि मग आग्र्यामध्ये शिवाजी महाराज कैद झाले, शंभूराजे देखील कैद झाले. शिवाजी महाराज परत कधी औरंगजेबाच्या समोर गेले नाहीत दरबारात. हिंदवी स्वराज्याचे प्रतिनिधी म्हणून शंभूराजे जात आहेत. साधारण 67 दिवसात सकाळ संध्याकाळ म्हणून साधारण 187 वेळेला संभाजी महाराज औरंगजेबाच्या दरबारात गेलेत. म्हणजे औरंगजेब आणि संभाजी महाराजांची 187 वेळेला नजरानजर झाली आहे, संवाद झाला आहे. नियतीने पुढं काय वाढून ठेवलंय दोघांच्याही हे माहीत नाही आहे आपल्याला. मी दोघांच्याही म्हणतो, कारण की 27 वर्ष औरंगजेबची इथं गेलेली आहेत या महाराष्ट्रामध्ये. परत त्याला दिल्लीला जाता आलं नाही आहे. आणि शंभूराजांचं बलिदान झालंय. म्हणजे अशी 187 वेळेला भेट झालेली आहे तिथे. आणि जी खुमखुमी, जी मस्ती दिलेर खानला होती, तीच औरंगजेबाला देखील होती. आणि औरंगजेब शंभूराजांची चेष्टा करतोय आणि शंभूराजांना असं म्हणतोय की तू युवराज आहेस, त्यामुळे तू ताकदवान असला पाहिजेस. आणि ताकदवान असशीलच तर इथे आखाड्यामध्ये माझ्या मल्लांशी कुस्ती खेळ, कुस्ती लढव. त्या क्षणी शंभूराजे औरंगजेबाला असं सांगतायत की मी हिंदवी स्वराज्याचा युवराज आहे, त्यामुळे मी कुस्ती खेळतो, पण तुझ्या कुठल्या आयऱ्या गायऱ्या पैलवानाशी नाही, तर तुझा शहजादा मैदानामध्ये उतरव, त्याच्याशी मी युद्ध करतो. हे वक्तृत्व विलक्षण, हे नेतृत्व 10,000 फौजेचं करत होते 15व्या वर्षी. आणि कर्तृत्व काय ते पुढच्या सगळ्या स्लाइडमध्ये आपल्याला तेच बघायचं आहे. पण अशा रीतीने प्रशिक्षण संभाजी महाराजांचं चालू आहे. आग्र्याच्या कैदेतून सुटल्यानंतर शिवाजी महाराज राजगडावर आले, शंभूराजे नाही आले. शंभूराजे मागं राहिले मथुरेला, कारण की एकतर एक एवढी मोठी घोडदौड ही शक्य झाली नसती, ती मानवली देखील नसती. शंभूराजांचं वय तेव्हा 9 वर्षाचं होतं. आणि मोगली सैनिकांचा ससेविरा मागं होता, त्यामुळे सहज हे पितापुत्र ओळखू आले असते. त्यावेळी शंभूराजांना मोरोपंत पिंगळ्यांच्या नातेवाईकांकडे मथुरेत ठेवलं. तिथं शंभूराजांना कळालं असणार नक्कीच, कारण की शिवाजी महाराजांनी मोगली सैनिकांचा ससेमिरा चुकावा, मोगल सैन्य गाफील व्हावं म्हणून शंभूराजे जिवंत असतानाच त्यांचं श्राद्ध घातलंय. त्यांचे क्रियाकर्म उरगले, त्यांचे दिवस उरकलेलेत.
शंभूराजांना जेव्हा ही गोष्ट कळली असेल, अनेक लोक त्याच्यामध्ये नाटकीय काही प्रसंग रंगवतात आणि पिता पुत्रांचा संघर्ष असं दाखवतात, पण त्याला इतिहासात काही पुरावा मिळत नाही. उलट संभाजी महाराजांना माहिती आहे सगळं चाललंय ते देव देश धर्मासाठी, आपल्या हिंदवी स्वराज्यासाठी चाललंय आणि माझ्या संरक्षणासाठी चालू आहे. तिथं शंभूराजे काय करतात बघा. मथुरेत 2-2.5 महिन्यात शंभूराजे एकटेत, कैदेत तरी किमान आपले वडील आपल्याबरोबर होते, इथे तर कोण नाहीये. शंभूराजांना देखील वाटलं असेल ना, कधी एकदा मी जातोय माझ्या आजीला मिठी मारतोय. तिथं शंभूराजे एकटे राहिलेत आणि वेळेचा सदुपयोग कसा करावा हे शंभू चरित्रातून आपण सगळ्यांनी शिकलं पाहिजे. विद्यार्थ्यांनी तर आवर्जून शिकलं पाहिजे. संभाजी महाराजांनी तिथं नवीन भाषा शिकायला घेतली. संस्कृत भाषेचं अध्ययन सुरू केलं संभाजी महाराजांनी मथुरेत, आणि पुढे संस्कृतमध्ये पंडित म्हणून ते नावारूपाला आले, विद्वान ठरले. 884 श्लोकांचा राजनीतीशास्त्रावरचा बुधभूषण हा ग्रंथ संभाजी महाराजांनी लिहिलाय. तीन अध्याय, तिसरा अध्याय अपूर्ण आहे, अजूनही कदाचित लिखाण असणार आहे, पण 3 अध्याय सापडलेत त्याचे. वयाच्या 17व्या वर्षी संभाजी महाराजांनी बुधभूषण ग्रंथ लिहायला सुरुवात केली, राज्याभिषेकाच्या सुमारास शिवाजी महाराजांच्या. सहा जून 1674 ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झालाय. आणि राज्याभिषेक करायला आलेले गागा भट्टांनी युवराजांची विद्वत्ता आणि संस्कृतमधलं अध्ययन बघून समयनय नावाचा एक संस्कृत ग्रंथ संभाजी महाराजांच्या चरणी अर्पण केला आहे. या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजेत म्हणून मुद्दामून सांगतोय की रणांगणावर पराक्रम गाजवणारे संभाजी महाराज तर सगळ्यांना माहिती आहेत, पण संभाजी महाराजांची ही बाजू देखील आपल्याला कळली पाहिजे म्हणून या गोष्टी मी आणखीन डिटेलमध्ये तुम्हाला सांगितल्या. आणि मग आपण बघतोय की संभाजी महाराजांचं कर्तृत्व, जेव्हा एखादं संकट आपल्या अंगावर येतं ते खरं तर संकट म्हणजे आपलं कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी आलेली एक संधी असते. हे आपण संभाजी महाराजांच्या चरित्रातून शिकलं पाहिजे. काय संकट होतं संभाजी महाराजांच्या वर चालून आलेलं, ते संकट बघा काय भयानक आहे ते. औरंगजेब हा आशिया खंडातला सगळ्यात श्रेष्ठ ताकदीने, संपत्तीने आणि क्रौर्यामध्ये देखील सगळ्यात श्रेष्ठ असलेला, क्रौर्यामध्ये श्रेष्ठ हा शब्द चुकीचा आहे, पण क्रौर्याची परिसीमा गाठणारा असा हा औरंगजेब आशिया खंडातला हा क्रमांक 1चा बादशाह आहे. हिंदवी स्वराज्याच्या दुप्पट किंवा तिप्पट त्याचा एक सुभा आहे. असे 22हून अधिक सुभे औरंगजेबाकडे आहेत. तेव्हाचा जर का आपण भूमी बघितली, संपत्ती जर का बघितली, तर हिंदवी स्वराज्याच्या 70 पट मोठं मोगली साम्राज्य आहे. बघा मी काय म्हणतो ते, हिंदवी स्वराज्याच्या 70 पट मोठं मोगली साम्राज्य आहे. आदिलशाही ही 30 पट मोठी आहे हिंदवी स्वराज्याच्या. असा हा औरंगजेब 5 लाखाची फौज घेऊन येतोय. 3 लक्ष घोडदळे, 2 लक्ष पायदळे. त्याचे नोकर चाकरांची जी संख्या आहे ती 1 लाखाच्या आसपास आहे, 5 लाखाच्या व्यतिरिक्त. त्याची छावणी जिथं पडायची ते म्हणजे एक शहर असायचं. 30 मैल त्याचा घेर असायचा, 8 मैल लांबी असायची. असा हा औरंगजेब आहे, जो प्रचंड संपत्ती आहे त्याच्याकडे. ही सगळी संपत्ती घेऊन तो संभाजी महाराजांच्या विरुद्ध चालून आलाय हिंदवी स्वराज्य नेस्तनाबूत करण्यासाठी. 4 सप्टेंबरला तो निघालाय 1681ला. अजमेर शरीफच्या दर्ग्यापाशी तो चादर चढवतो. त्या अजमेर शरीफ तुमच्या लक्षात आला असेल, तो राजस्थानमधला, तिथं 90% लोक हिंदूच जातात तिथं. हे सगळे बॉलिवूड स्टार सगळे स्वतःच्या चित्रपटांचं प्रमोशन करायला तिथं जातात आणि चादरी चढवून येतात. त्यामुळे आता ह्यांचे चित्रपट सगळे आपटत चाललेत आणि छावाला प्रचंड यश मिळतंय. छावानंतर तो सिकंदर नावाचा चित्रपट आला होता,
तो सिकंदर नावाचा चित्रपट कधी आला कधी गेला कळलं पण नाही. तर असा हा औरंगजेब 4 सप्टेंबरला निघाला तिथून, आणि तो तिथून निघताना असं म्हणतोय की मी हा काफिरांच्या विरुद्ध जिहाद पुकारलाय, मी हा जिहाद करतोय. हा जिहाद पुकारून निघतोय औरंगजेब. हे सगळं समकालीन कागदपत्रांमध्ये नोंद आहे. जिहाद हा शब्द आहे, दारुल हरब, दारुल इस्लाम, हे सगळे शब्द हे तेव्हाच्या कागदांमध्ये आलेले आहेत. मुद्दामून आपल्यासमोर हे शब्द कोणी आणत नाही. इतिहासाचा अभ्यास करताना, शिवाजी महाराजांचा, संभाजी महाराजांचा अभ्यास करताना इस्लामचा जर का आपण अभ्यास केला नाही तर ते चरित्र सांगणं, तो इतिहास सांगणं हे अर्धसत्य सांगतोय असं मला वाटतं. त्यामुळे या दोन्ही महापुरुषांची चरित्र सांगताना इस्लाम काय आहे हे पण सांगणं खूप गरजेचं आहे. आणि हे सगळे मी समकालीन संदर्भ त्याच्यासाठी तुमच्यासमोर मांडतोय. हे काय मी नाही सांगत आहे. जिहाद हा शब्द वारंवार आलाय मोगल दरबारातल्या बातमीपत्रांमध्ये. असा औरंगजेब निघालाय, जिहाद पुकारतोय. तो असं म्हणतो की मी हा एका वर्षात जिहाद पूर्ण करणार आहे. औरंगजेबाच्या आयुष्यातल्या सगळ्या मोहिमा, युद्ध मोहिमा त्याने 1-2 वर्षात समाप्त केल्यात, आणि ही देखील युद्ध मोहीम, हा देखील जिहाद, हा तो एका वर्षात पूर्ण करणार आहे असं म्हणतोय. आणि औरंगजेब निघाला. औरंगजेबाची मी ही सगळी सांपत्तिक तुम्हाला वर्णन सांगितलं, सामरिक वर्णन सांगितलं. त्याची मानसिकता काय, तो इस्लामचा सच्चा बंदा आहे. जी लोक म्हणतात ना की औरंगजेबाचा इस्लाम वेगळा आहे, खऱ्या इस्लाममध्ये असं नाही आहे सांगितलेलं, असं काही नाही आहे, असं काही नाही आहे. औरंगजेब जो प्रेझेंट करतोय तोच खरा इस्लाम आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये क्रौर्य ठासून भरलेलं आहे. हा किती क्रूर आहे. त्याने दारा शिकोला राज्य मिळवून दिलं नाही, त्याच्यानुसार दारा शिको हा मुश्रिक आहे किंवा काफिर आहे. मुश्रिक म्हणजे दांभिक मुसलमान, काफिर म्हणजे तुम्ही आम्ही, कारण की दारा शिको सॉफ्ट होता. त्यामुळे औरंगजेब जो फॉलो करतो तोच खरा इस्लाम आहे. आणि हे मी नाही सांगत, हे इस्लामी स्कॉलर्स आहेत. एक सुलेमान मदवा, त्यांनी औरंगजेबाबद्दलची नोंद करून ठेवली आहे. सेतू माधवराव पगडींच्या कागदपत्रांमध्ये ती नोंद आहे. मी पुढे ती स्लाईड दाखवतो, पेज नंबर वगैरे सगळं सांगतो. त्याच्यात सुलेमान मदवा म्हणतात की दाराला जर का राज्य मिळालं असतं तर कदाचित मोगली साम्राज्य तहआयात भारतावर टिकलं असतं, पण इस्लाम टिकला नसता किंवा इस्लाम एस्टॅब्लिश झाला नसता. औरंगजेबानी राज्य घेतलं त्यामुळे भारतामध्ये इस्लाम हा एस्टॅब्लिश झाला, इस्लाम टिकला, असं सुलेमान मदवा म्हणतात. असा हा औरंगजेब, ज्याने दारा शिकोला मारायला मारेकरी पाठवले. मारेकऱ्यांवर विश्वास नव्हता तर मारेकऱ्यांना सांगितलं होतं की दाराचं मस्तक मला आणून दाखवायचं नाही तर तुम्ही भलत्याच माणसाला माराल आणि मला सांगाल दाराला मारलं म्हणून. ते मस्तक मला आणून दाखवायचं. मस्तक आणल्यानंतर ते मस्तक असं हातामध्ये घेऊन न्याहाळलं औरंगजेबाने. स्वतःच्या सख्या मोठ्या भावाचं मस्तक धडा वेगळं केलेलं आपल्या हातामध्ये घेऊन खात्री केली की हा दारा आहे का. इतका क्रूर औरंगजेब आहे. त्याची काय क्रूरता आहे बघा. औरंगजेबानी लगेच स्वतःच्या सख्या भाऊजाईबरोबर म्हणजे दाराच्या बायकोबरोबर निकाह रचलाय. भावाला मारून त्याच्या बायकोबरोबर निकाह रचलाय. स्वतःच्या वडिलांना तुरुंगात टाकलंय, स्वतःच्या वडिलांना हालाल करून मारलंय, स्वतःच्या मुलाला पण मारलंय. मोहम्मद सुलतान नावाचा त्याचा मुलगा जो तख्ताचा दावा सांगत होता आणि औरंगजेबाला त्याला तख्त द्यायचं नव्हतं, त्या मोहम्मद सुलतानाला देखील औरंगजेबाने मारलेलं आहे. असा हा औरंगजेब आहे. आणि ह्या औरंगजेबाच्या विरुद्ध संभाजी महाराज लढतायत. संभाजी महाराज, शिवाजी महाराज किती मोठेत हे आपल्याला समजून घ्यायचं असेल तर ते ज्या शत्रूच्या विरुद्ध लढले त्या शत्रूची मानसिकता काय होती ती समजून घ्यावं लागेल. मग आपल्याला कळेल की हे दोन महापुरुष कोणाविरुद्ध लढलेत, किती भयानक माणसाविरुद्ध लढलेत. की जो स्वतःच्या बापाला मारतो, स्वतःच्या मुलाला मारतो, स्वतःच्या भाऊजाईबरोबर निकाह रचतो, भावाला मारून भावाचं मस्तक हातामध्ये घेऊन खात्री करतो दारा आहे ना. त्यांच्या दृष्टीने संभाजी महाराज कोण?
40 दिवस ज्या यातना दिल्या महाराजांना, आणि अशा औरंगजेबाविरुद्ध आपला संघर्ष चालू आहे. 1 वर्षामध्ये तो जिहाद पूर्ण करणार आहे असं म्हणतोय. अशा 4 सप्टेंबर 1681 औरंगजेब निघाला येतो. आणि मग संभाजी महाराजांनी काय केलंय, तर संभाजी महाराज काय गर्भगळीत नाही झालेले एवढं सगळं ऐकून, ही सगळी फौजफाटा आणि या सगळ्या गोष्टी ऐकून. मी मगाशी सांगितलं की 74ला राज्याभिषेक झाला शिवाजी महाराजांचा. 3 एप्रिल 1680ला शिवाजी महाराजांचं निधन झालंय. राज्याभिषेक झाल्यानंतर एक प्रकारे समृद्धता आहे, शांतता आहे, स्थिरता आहे. 3 एप्रिल 1680ला महाराजांचं निधन झाल्यानंतर मात्र थोडीशी अंतर्गत बंडाळी माजलेली आहे. वीस जुलै नागपंचमी 1680ला संभाजी महाराजांचं मंचकारोहण झालंय. 16 जानेवारी 1681 रथसप्तमीला संभाजी महाराजांचा राज्याभिषेक झालाय. आणि 30 जानेवारीला संभाजी महाराजांनी बुऱ्हाणपूरवर आक्रमण केलंय. राज्याभिषेक झाल्यानंतर 15व्या दिवशी अतिशय आक्रमक अशी युद्धनीती आहे, ऑफेन्सिव्ह डिफेन्स. औरंगजेब येतोय म्हणून कुठेही आपण बॅकफूटवर गेलेलो नाही आहोत. संभाजी महाराजांनी व्यवस्थित नियोजन केलंय. आणि औरंगजेबाचा जिव्हाळा आहे बुऱ्हाणपूरशी, कारण की औरंगजेबाचं पहिलं प्रेम प्रकरण बुऱ्हाणपूरमध्ये जुळलेलं आहे हिराबाई नावाच्या महिलेबरोबर. पुढे जैनाबादी महल असं नाव आपल्याला वाचायला मिळतं इतिहासात. औरंगजेबाचे 2 शहेजादे मुअज्जम आणि आज्जम यांचा जन्म बुऱ्हाणपूरचा आहे. त्या बुऱ्हाणपूरवर विशेष प्रेम आहे औरंगजेबाचं. याच्या व्यतिरिक्त औरंगजेबाची आई मुमताज महल, या मुमताज महलला बुऱ्हाणपूरमध्ये दफन केलेलं आहे. तुम्ही म्हणाल की इकडं बुऱ्हाणपूरमध्ये दफन केलंय तर तिकडं काय आहे त्या ताजमहालामध्ये? तीच मुमताज महल बरं का, म्हणजे शहाजहानची बायको. प्रेमाचं प्रतीक म्हणून ताजमहाल आणि ती सगळी सुरस गोष्ट आपल्याला सांगितली जाते, तीच मुमताज महल. पण मोगली कागदपत्रांमध्ये स्पष्ट उल्लेख आहेत की तिला बुऱ्हाणपूरमध्ये दफन केलंय. त्यामुळे ताजमहाल काय आहे ह्याच्यावर एक वेगळं व्याख्यान आपल्याला करता येईल. ताजमहाल हा राजा परमार्दीदेवनी शहाजहानच्या खूप वर्ष आधी बांधलेला हिंदू महाल आहे. तिचे देखील अनेक कागदपत्र उपलब्ध आहेत, अनेक नोंदी सापडतात. ही मूर्ख ही जी काही पुरोगामी नावाची जमात आहे सेक्युलर, आपल्यापुढं 2 संकट आहेत बरं का, इस्लामिक जिहाद आहे आणि त्याच्यानंतर हे म्हणजे त्याच्याबरोबर असलेलं हे पुरोगामी जिहाद. हे सुडो सेक्युलरिस्ट लोक. त्या शहाजहानला हौस नव्हती माझ्या नावावर ताजमहालाची नोंद व्हावी, पण या पुरोगामी हे सगळे लिबरल, हे सगळे सेक्युलर लोक, यांना त्यांचं त्या मोगलांचं महिमा मंडन करायचं होतं. म्हणून प्रेमाचं प्रतीक म्हणून ते ताजमहाल आणि मुमताज महल आणि शहाजहान असं सगळं रंगवलं गेलं. आणि कसलं प्रेम! मुमताज महलचा मृत्यू कसा झालाय तर 14व्या बाळंतपणात मुमताज महलचा मृत्यू झालेला आहे. प्रेमाचा महापूर आलाय. तिचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या सख्ख्या बहिणीबरोबर निकाह रचलाय शहाजहाननी. हे प्रेम. 50,000 बायका आहेत त्याच्या हरममध्ये उपभोगायला शहाजहानला. आणि प्रेमाचं प्रतीक म्हणून पिढ्यानपिढ्या आपल्या समोर मांडलं गेलं ते. अशा बुऱ्हाणपूरवर संभाजी महाराजांनी छापा टाकलाय आणि हिंदवी स्वराज्याचा खजिना हा वाढवलेला आहे, निधी वाढवलेला आहे. बुऱ्हाणपूर नंतर खडकीवर छापा टाकलाय. खडकी म्हणजे छत्रपती संभाजीनगर, ज्याचं आधी नाव औरंगाबाद होतं. औरंगजेबाने आबाद केलं म्हणून औरंगाबाद असं आपल्याला हे नतद्रष्ट लोक शिकवायचे. हे आकलेचे तारे तोडायचे की औरंगजेबाने आबाद केलं म्हणून औरंगाबाद. औरंगजेबाने आबाद नाही, औरंगजेबाने बर्बाद केलं ते शहर आणि मग स्वतःचं नाव दिलं त्या शहराला. त्यांची ती पद्धत होती. आणि किती लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे की औरंगजेबाच्या नावाने आपल्या महाराष्ट्रात हे शहर होतं, पण ते बदललं आता. छत्रपती संभाजी महाराज नगर असं त्या शहराचं नाव ठेवलं. त्याचं मूळ नाव खडकी,
त्या खडकी शहरावर संभाजी महाराजांनी छापा टाकलाय आणि इतिहासात अशी नोंद आहे की पाऱ्यासारखी खडकी हालायला लागली. कारण की खडकी तेव्हा मुघलांच्या ताब्यामध्ये होती. हे सगळी मोगल प्रदेश आहे जिथं जिथं संभाजी महाराजांनी आक्रमण केलंय. ते आत्ता जरी महाराष्ट्रात असलं तरी तेव्हा ते मोगलांच्या ताब्यात होतं. अतिशय आक्रमक युद्धनीती संभाजी महाराजांनी अवलंबली आहे. कुठेही संभाजी महाराज बॅकफुटवर नाही आहेत औरंगजेब येतोय म्हणून. पहिला बुऱ्हाणपूरवर छापा टाकलाय, मग खडकीवर छापा टाकलाय. हे थोडंसं मी माझ्या अभ्यासाने तुमच्यासमोर काही गोष्टी मांडतो. आत्ताचे युवक, आत्ताची बालकं, आत्ताची युवती या सगळ्यांना उपयोगी पडेल असं हे शंभू चरित्र आहे. शिवाजी महाराजांचा, त्यांच्या चरित्राचा वेगवेगळ्या परिप्रेक्ष्यात अभ्यास केला जातो. मी त्याच पद्धतीने शंभू चरित्राकडे बघतो. कारण की एवढं मोठं संकट आल्यानंतर देखील यत्किंचितही महाराज डगमगले नाही आहेत. आपली शक्तिस्थळं, आपले किल्ले बघा तुम्ही. 1670 पासून हा संघर्ष सुरू झाला बरं का मोगलांविरुद्ध. म्हणजे 1666ला शिवाजी महाराज आग्र्याच्या कैदेतून सुटले, त्याच्यानंतर त्यांनी मोगलांशी संघर्ष केला नाही. 1670ला तानाजीरावांनी सुरुवात केली कोंढाणा किल्ला घेण्यापासून आणि 4 फेब्रुवारी 1670ला कोंढाणा किल्ल्यावर तानाजीरावांनी चढाई केली. तिथून हा मोगलांशी संघर्ष सुरू झाला. 1670 ते 1678. 1670च्या आधी म्हणजे 1666ला आपल्याकडे फक्त 18 किल्ले आहेत. शिवाजी महाराजांनी असंच नियोजन केलं आणि 1670 पासून सुरुवात केली. 1678ला आपल्याकडे 260 किल्ले आहेत. तुम्ही विचार करा 8 वर्षात आपण किती किल्ले घेतले असते. आणि शिवाजी महाराजांची पत्र उपलब्ध आहेत, नोंदी आहेत. शिवाजी महाराजांना माहिती होतं की एक ना एक दिवस खासा आलमगीर दख्खनेमध्ये येईल आणि आपल्या स्वराज्यावर चाल करेल. इतके दिवस तो सरदार पाठवतोय, पण प्रत्यक्ष औरंगजेब येईल आणि ह्या औरंगजेबाच्या विरुद्ध माझा एक एक किल्ला एक एक वर्ष लढेल असं नियोजन शिवाजी महाराजांनी केलेलं आहे. तेवढी रसद प्रत्येक किल्ल्यावर शिवाजी महाराजांनी तयार केलेली, ठेवलेली आहे. इथे संभाजी महाराजांच्या युद्ध नेतृत्वामध्ये एक रामसेजचा मी उल्लेख सांगतो तुम्हाला. रामसेज किल्ला औरंगजेबाने 3 सरदार पाठवलेत रामसेज किल्ला घेण्यासाठी. खान जहान, बहादूर खान, कासिम खान आणि शहाबुद्दीन खान असे 3 सरदार आहेत. हा पहिला सरदार म्हणतोय की मी सकाळी मोर्चा लावतो आणि संध्याकाळी किल्ल्यावर नमाज अदा करतो. संध्याकाळ गेली, दुसरा दिवस उजाडला, दुसरा दिवस गेला, तिसरा, चौथा दिवस नाही, महिने नाही, 5 वर्ष गेली. 5 वर्ष, 5-5.5 वर्ष हा किल्ला 3 सरदार निष्काम ठरलेले आहेत. शहाबुद्दीन खान नंतर खान जहान बहादूर खान आला. खान जहान बहादूर खाननी प्रयत्न केलाय. 20-20 हजार, 15-15 हजाराची फौज घेऊन 3 सरदार आलेत आणि गडावर अवघी 400 ते 500 मावळ्यांची शिबंदी आणि गोफण गोंड्यांच्या आधारे हे संघर्ष चालू आहे. इतिहास वाचताना लक्षात येतं की मोगल किती परेशान झाले होते. सकाळी मोर्चे लावतो आणि किल्ल्यावर नमाज जाऊन संध्याकाळी पडतो असं म्हणणारा शहाबुद्दीन खान परेशान झाला. तो हारला. त्याच्यानंतर खान जहान बहादूर खान आला. तो एका मांत्रिकाकडे गेला हा किल्ला मिळवण्यासाठी. त्याला देखील विजय प्राप्त होत नव्हता. त्या मांत्रिकाने सांगितलं की एक सोन्याचा साप तयार कर आणि 100 तोळ्याचा त्याने सोन्याचा साप तयार केलाय. या गमती जमतीत इतिहासातला आणि आपला पराक्रम काय ते सांगतो. ते लक्षात येतं आपल्याला की मोगल किती परेशान झालेत, कशा रीतीने अंधश्रद्धेच्या आहारी गेलेत. आणि त्या मांत्रिकाने एक जप दिला त्याला करायला, काहीतरी मंत्र दिला. तो मंत्र उच्चारत तो 100 तोळे वजनाचा साप घेऊन तू पुढं जा, पुढे एका सैनिकाच्या हातात दे, त्याच्या पाठीमागं सगळं सैन्य ठेव आणि अशा रीतीने तू किल्ल्यावर आक्रमण करायला सुरुवात कर. आणि सगळं मोगल सैन्य त्या साप धरलेल्या सैनिकाच्या पाठीमागं थांबून चाललंय. आणि त्यांना आश्चर्य वाटायला लागलं की वरून काहीच आक्रमण नाही. खरंच
या मांत्रिकांनी काय केलंय, आपल्याला बहुतेक फते मिळते की वरून काहीच हालचाल नाही आणि तो साप धरून तो चाललाय सैनिक पार किल्ल्याच्या दरवाजापर्यंत येतो, तरी काही हालचाल नाही, काही प्रतिकार नाही, काही आक्रमण नाही. आणि अचानक वर्ण दगडधोंडे यायला सुरुवात होते. मोठमोठाले धोंडे पडतात. पहिला धोंडा पडतो ज्याने साप हातात धरलाय त्याच्या अंगावर. आणि आजपर्यंत इतिहासात तो साप पण मिळाला नाही आणि तो साप धरणारा माणूस पण मिळाला नाही. तो कुठं गायब झाला काय माहिती दगड पडल्यानंतर. शहाबुद्दीन खान हारला. शहाबुद्दीन खान हारल्यानंतर कासिम खान आलाय. कासिम खान हारलाय. 5-5.5 वर्ष हा किल्ला झुंजता राहिलेला आहे आपला. इतिहासात अनेक कोडी आहेत. जसं पुरंदरला जो तह झाला त्या तहच्या आधी जो किल्ला लढवलाय मुरारबाजी देशपांडे आणि सगळ्या सवंगड्यांनी महाराजांच्या, त्या पुरंदरचे जे किल्लेदार आहेत त्या किल्लेदाराचं नाव माहीत नाही इतिहासाला. त्याचप्रमाणे या रामसेजच्या किल्लेदाराचं नाव इतिहासाला माहीत नाही. पण जे प्लॅनिंग शिवाजी महाराजांनी केलंय की माझा एक किल्ला 1-1 वर्ष झुंजेल, इथे बाप से बेटा सवाई निकला. आणि संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत आणि युद्ध नेतृत्वामध्ये आपला एक किल्ला 5-5.5 वर्ष झुंजतोय. हा पराक्रम आहे संभाजी महाराजांचा. एक रामसेज किल्ला घ्यायला त्याला 5-5.5 वर्ष लागली. तो काय असा काही खूप मोठा किल्ला आहे? राजगड रायगड हे तर सोडाच. रामसेज नाशिक जवळचा, रामाची सेज म्हणून रामसेज, राम वनवासात असताना तिथं राहिले असा रामसेजचा किल्ला. वीक बाजू कुठल्या कुठल्यात आपल्या पण आणि त्यांच्या पण याचा संभाजी महाराजांनी अभ्यास केला फार. हे जे ब्रिगेडी लोक जी आहेत हे सगळे मोठमोठ्या आवाजात ओरडून ओरडून व्याख्यानं करणारे, 50-50 हजार लाख रुपये मानधन घेणारे हे सगळे नतद्रष्ट लोक. शिवाजी महाराजांच्या सैन्यात 57% मुसलमान होते. त्या 57%ची ती वाढ होत 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 आता 80% आलेली आहे. म्हणजे शिवाजी महाराजांच्या सैन्यात 80% मुस्लिम होते. मग प्रश्न होता रे की आपले पूर्वज होते का नव्हते का? तीच लोक लढली महाराजांच्या बरोबर. आणि अशी काही जातीनिहाय धर्मनिहाय, आत्ता जातीनिहाय जनगणना होतीये, डिक्लेअर झालंय परवा, तेव्हा झाली होती का धर्मनिहाय जनगणना? किती कोणाची काय धर्म आहे, कुठल्या आधारे ही टक्केवारी आली? पण त्या व्हॉट्सअपवर मेसेज सर्रास फिरत असतात आणि आपल्याला काय माहीत नसतं. आपल्याला तोच इतिहास खरा वाटतो. आणि त्या 57% ते 80% 90% गेल्यानंतर मग एक कॅरेक्टर्स उभी करतात. त्याच्यातलं एक काझी हैदरचं फार पुळका असतो या ब्रिगेडी लोकांना. तो काझी हैदर काय तो मी सांगतो तुम्हाला. शिवाजी महाराजांचा वकील काझी हैदर, काही वकील बिकील नव्हता तो, काही कुठल्याही महत्त्वाच्या हुद्द्यावर नव्हता. जी शिवाजी महाराजांच्या किंवा संभाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मुस्लिम होते ते सगळे टेक्निकल होते, आरमारासाठी मदत म्हणून घेतलेले. पोर्तुगीज लोकांकडून पण आपण मदत घेतलेली आरमार बांधताना. पोर्तुगीज सैनिक पण होते फक्त टेक्निकल कामासाठी. हा काझी हैदर ह्याला फारसीचा जाणकार होता. ह्याला फक्त फारसी भाषा ट्रान्सलेट करण्यासाठी दुभाषी म्हणून हा काम करायचा. हा कुठल्याही महत्त्वाच्या हुद्द्यावर नव्हता. शिवाजी महाराजांचा वकील, शिवाजी महाराजांचा वकील अशी जी बोंब मारली जाते त्या काझी हैदरबद्दल बोलतोय. प्रत्येक पात्र कसं खोटं हे मी समकालीन पुराव्यांच्या आधारे सांगू शकतो, पण तो आत्ताचा विषय नाही. 8, 9, 10 नावांव्यतिरिक्त शिवचरित्रात 11वं नाव सापडणार नाही तुम्हाला शांतिप्रिय समाजाचं. पण एक काल्पनिक शिवाजी महाराजांचा तोफखाना प्रमुख म्हणे इब्राहिम खान गार्दी. अरे शिवाजी महाराजांना तोफा होत्या पण त्यांनी असा तोफखाना वापरलाय आणि वर्षानुवर्षे महिने वेढा घालून किल्ल्याला तोफा लावल्यात असं कधी इतिहासात युद्धच झालेलं नाहीये. हे सगळी काल्पनिक पात्र आहेत. आणि एवढं असेल तर कोणी मला चॅलेंज देतो सांगावं की एक तरी किल्लेदार शिवाजी महाराजांचा मुस्लिम आहे का? एक तरी किल्लेदार जो धारातीर्थी पडलाय. हे कुठूनही मांडणी केली जाते आणि आपण बळी पडतो त्या सगळ्या गोष्टीला. हा काझी हैदर हा जेव्हा औरंगजेब आला तेव्हा हा काझी हैदर हा आपल्या काही वतनदारांना भेटून त्यांना वळवण्याचा प्रयत्न करतो औरंगजेबाच्या बाजूने.
आत्ताच्या परिभाषेत बोलायचं झालं तर इथे राहून डीप ॲसेट प्रमाणे हा काम करतोय. हे जे असतात ना विविध चॅनल्सचे, आपल्याला प्रश्न पडतो ना, पहलगाम हमला झाल्यानंतर त्या अतुल कुलकर्णीला का पुळका आला तिथं जाऊन पर्यटन वाढवण्यासाठी? त्याला आत्तापर्यंत काश्मीरी हिंदू बांधवांची कधी आठवण आली नाही की इथं येऊन त्यांना परत घरी द्यावी सरकारने, म्हणून कधी तो तिथं गेला नाही. या सगळ्यांना माहिती आता काश्मीरला कोणी जाणार नाही आणि सगळे हे तसेच मारणार आहेत. मग त्यांच्या पोटाची चिंता म्हणून तिथं जाऊन पर्यटन आलं पाहिजे. कशा रीतीने हे मांडणी करतात टॉक शोमध्ये हे अनेक चॅनल्सचे संपादक, हे स्वतःला बुद्धिजीवी बुद्धिवंत म्हणणारे, हे कशा अक्कला पाजळत असतात. हे अभिनेते अभिनेत्री हे कशा रीतीने अशी भूमिका घ्यायची की शत्रूला मदत झाली पाहिजे. हे सगळे डीप ॲसेट. हा असा काझी हैदर काम करतो ना. या काझी हैदरला जेव्हा कळलं तेव्हा हा पळून गेला आणि तेव्हा संभाजी महाराज म्हणतात हा जिथं सापडेल तिथं त्याला कापून काढा, असा काझी हैदर. आणि मग शत्रू पक्षात कोण आहे असा? तर दुर्गादास राठोड, जो अकबराबरोबर आला होता, औरंगजेबाचा पुत्र. कशी रणनीती खेळली आहे संभाजी महाराजांनी. दुर्दैवाने त्याला यश आलं नाही. संभाजी महाराजांचं नियोजन किती परफेक्ट होतं. त्या दुर्गादासला संभाजी महाराज हाताशी धरतायत. दुर्गादास आणि अकबर अशा या वीक बाजू आपल्या काय काय आहेत, शत्रूच्या काय काय आहेत, याचा अभ्यास संभाजी महाराजांनी केलाय. आता बोलण्याच्या ओघात हा एक मुद्दा स्लीपर सेल मी सांगतो. एक पुढेही बोलताना येईल पण आत्ता सांगून ठेवतो. मातबर खान नावाचा एक औरंगजेबाचा सरदार आहे, त्याचा खलिता मिळाला आहे. त्यांनी तो खलिता औरंगजेबाला पाठवला आहे आणि औरंगजेबाकडे तो निधी मागतोय, पैसे मागतोय. पैसे तो कशासाठी मागतोय तर तो असं म्हणतो की या काफर बच्चा संभानी सगळ्या मशिदी आणि मदरसे हे उद्ध्वस्त केलेत, भुईसपाट केलेत आणि मला ते परत बांधायचेत, म्हणून मला निधीची गरज पडतीये. हे त्या काळचं पत्र आहे. हे काय इकडं सावरकर मंडळात बसून काही रमेशजी बनगुंडेंनी लिहिलेलं पत्र नाही आहे किंवा मी लिहिलेलं पत्र किंवा कुठल्याही हिंदुत्ववादी पुढाऱ्यांनी लिहिलेलं पत्र नाही आहे. हे समकालीन पत्र आहे. औरंगजेबाच्या दरबारातलं मातबर खान नावाचा त्याचा अधिकारी, त्याचा सरदार आहे. तो औरंगजेबाकडे निधीची मागणी करतोय आणि तो असं म्हणतो की काफर बच्चा संभानी मशिदी आणि मदरसे पाडलेत. आणि म्हणून मग आम्हाला असं नितांत वाटायला लागतं की या दोन महापुरुषांनी इस्लामचा किती खोलात जाऊन अभ्यास केला असेल. काय शिकवलं जातं त्या मदरशात? गणित शिकवलं जातं, भूगोल शिकवलं जातं, इंग्रजी, हिंदी, फॉरेन लँग्वेज शिकवली जाते, सायन्स शिकवलं जातं. तिथलं सायन्स म्हणजे काय? पृथ्वी गोल नाहीये, तिथलं सायन्स आहे पृथ्वी चपटी आहे, असं त्यांच्या ग्रंथात लिहिलंय. पृथ्वी सरळ आहे, चपटी आहे. हे शिकवतात मुलांना, ज्याचा आत्ताच्या जगण्याशी काही संबंध नाही. आणि काफिरांना मारा, काफिरांच्या विरुद्ध युद्ध करा, फक्त एवढं त्या लहान मुलांना शिकवलं जातं. आत्ता काही राष्ट्रभक्त सरकारांनी जर का मदरसे पाडले तर बॉम्बाबॉम्ब मारली जाते. आत्ता आपण बघतोय त्या कोल्हापूरमध्ये त्या एका मदरशातली मुलं मिळाली, कशी ती ट्रकमध्ये कोंबून भरली होती. आता एक 6, 7, 8 महिन्यापूर्वी झालेली घटना आहे, काय खूप उशिराची नाही आहे. काय शिकवलं जातं मदरशातल्या मुलांना? जेव्हा प्रश्न विचारला जातो त्यांना वंदे मातरम येत नाही, त्यांना जनगणमन येत नाही. आणि मग आपल्या संभाजी महाराजांनी तेव्हा मदरसे पाडले तर काहीतरी विचार आहे ना त्याच्या पाठीमागं. आणि मग का पाडले त्यांनी मदरसे? कारण की त्यांना माहिती होतं इथं काय शिकवलं जाणार आहे ते. आणि हे मी नाही म्हणत, हे मातबर खानचा खलिता सांगतोय. आणि अशा रीतीने संभाजी महाराजांनी आपल्यातले डीप ॲसेट पण उद्ध्वस्त केले आणि हे जे स्लीपर सेल होते हे स्लीपर सेल पण उद्ध्वस्त केले, असं मातबर खान सांगतोय, निलेश भिसे नाही. त्यामुळे मी कोणाच्या कुठल्या
धर्माच्या विरुद्ध बोलतोय का? नाही. जे काही इतिहासात आहे ते सांगतोय. त्यामुळे कोणाच्या भावना दुखवण्याची गरज नाही. आणि तरी देखील कोणाच्या भावना दुखवल्या जात असतील तर त्याची मला फिकीर नाही. आता ही राजनीती काय सांगतेय बघा. औरंगजेबाप्रमाणेच ज्या परकीय शाळेत त्याच्यामध्ये शत्रूचा शत्रू तो आपला मित्र, जेव्हा पाकिस्तानला नेस्तनाबूत करायचंय तेव्हा काही अरब राष्ट्रांची मदत घ्यावी लागेल. त्यामुळे औरंगजेबाच्या विरुद्ध आदिलशाही आणि कुतुबशाही यांची मोठ बांधली आहे संभाजी महाराजांनी. आणि 85 सालचं ब्रिटिशांचं पत्र आहे, बरीच पत्र आहेत, त्याच्यात एका पत्रात असा उल्लेख आहे की संभाजी महाराज आता आदिलशाहीचे पालक म्हणून काम करतायत. आदिलशाही पूर्णपणे संभाजी महाराजांच्या छत्रछायेखाली आहे. मोगलांच्या बरोबर पोर्तुगीज आहेत, जंजिरेकर सिद्धी आहेत, आणि मग संभाजी महाराजांनी आदिलशाही आणि कुतुबशाही यांना आपल्याबरोबर घेतलेलं आहे. फार मूर्ख लोक आहेत आपल्यातली काही, आपल्यातली म्हणजे हेच पुरोगामी अवलादी सगळ्या, की औरंगजेबाचा हा जिहाद नव्हता, ह्याचा धर्माशी काही संबंध नाही, ह्याचा मजहबशी काही संबंध नाही, त्याने आदिलशाही आणि कुतुबशाही पण नेस्तनाबूत केल्यात, त्याने काय फक्त हिंदूंवर नाही अत्याचार केले, त्याने आदिलशाही आणि कुतुबशाहीमध्ये पण खूप धुमाकूळ घातला आहेत. हे म्हणून मी जे म्हणतो की ज्यांनी अभ्यास केलेला नसतो ते अशी स्टेटमेंट देतात. आता समकालीन कागदपत्रात अनेक नोंदी, मी पुढे त्या नोंदी पण तुम्हाला दाखवीन पटपट पटपट, पण मी आत्ता बोलण्याच्या ओघात तुम्हाला विषय सांगतोय की अशा लोकांना सांगायला पाहिजे की औरंगजेबाच्या दृष्टीने आदिलशाही आणि कुतुबशाही या इस्लामी शाया नाहीत, कारण की त्या शिया आहेत. आणि इस्लाम शिया लोकांना मुस्लिम मानतच नाही, हे मी नाही सांगत आहे, हे सगळे इस्लामी स्कॉलर्स बघा तुम्ही काय म्हणतात ते. आणि औरंगजेब पण हेच म्हणतोय. औरंगजेबाला प्रश्न विचारलेत लोकांनी त्याच्या की आदिलशाही आणि कुतुबशाहीच्या विरुद्ध का आपण आक्रमण करायचं, त्याच्यावर त्यांनी उत्तरं दिली आहेत का आक्रमण करायचं. त्याच्या पाठीमागं त्याचा एक विचार आहे आणि तो इस्लामला मान्य आहे. आणि तो म्हणतोय त्याच्यावर की या मुश्रिकांच्या शाळा आहेत, हे मुश्रिक आहेत सगळे, हे खरे इस्लामिस्ट नाहीच आहेत, त्यामुळे या नेस्तनाबूत झाल्या पाहिजेत. त्यामुळे जी मूर्ख लोक म्हणतात त्यांना तो शिया सुन्नी वाद माहिती नसतो, त्यांना इस्लाम माहीत नसतो, त्यांना वहाबिझम माहीत नसतो, त्यांना नक्षबंदी म्हणजे काय माहीत नसतं. औरंगजेब स्वतः नक्षबंदी, सूफी, सुन्नी, हनाफी स्कूल फॉलो करणारा मुसलमान आहे, जी सगळ्यात कट्टर आणि सगळ्यात श्रेष्ठ अशी समजली जाते इस्लाममधली. असा औरंगजेब आहे. फार सूफी संगीतचा फार पुळका असतो आपल्या सगळ्या तमाम युवा पिढीला, अगदी आपल्या सगळ्या जुन्या पिढ्यांना पण. काही सूफी संगीत वगैरे काही नाही आहे. तुम्ही म्हणाल शंभूचरित्र सांगतायत का काय सांगतायत, पण संभाजी महाराजांच्या विरुद्ध शत्रू काय मानसिकता घेऊन लढत होता ते मी तुम्हाला सांगतोय, तीच आपण अजून ओळखलेली नाही आहे. त्यामुळे मग पहलगाम सारखे हल्ले होतात, कारण की आपल्याला कळतच नाही. 370 रद्द केलं तरी त्यांची मानसिकता अजून बदललेली नाही, हे आपल्याला समजूनच घ्यायचं नाही आहे. अजूनही ती लोक असंच म्हणतात की आम्हाला पाकिस्तानमध्ये जायचं आहे, आमची वेगळी काश्मीरियत आहे. ह्याच्या पाठीमागं विचार काय आहे हे आम्हाला समजूनच घ्यायचं नाही आहे. तो समजून घ्यावा म्हणून हा मुद्दा सांगतोय तुम्हाला. आणि म्हणून औरंगजेब याने संभाजी महाराजांविरुद्ध युद्ध करताना आदिलशाही आणि कुतुबशाहीच्या विरुद्ध देखील युद्ध केलंय. आणखीन एक, औरंगजेबाने आदिलशाहीकडे मोर्चा वळवला, त्याला संभाजी महाराजांचा पराक्रम देखील कारणीभूत आहे, कारण की 86-87 सालापर्यंत त्याला विजय मिळत नव्हता आणि मग कुठेतरी सैन्याला विजय मिळाला पाहिजे म्हणून त्यांनी मग संभाजी महाराजांव्यतिरिक्त आदिलशाहीकडे मोर्चा वळवलेला आहे. हे जे मी म्हणालो की मोगलांच्या व्यतिरिक्त जंजिरेकर सिद्धी आणि पोर्तुगीज यांच्यापासून देखील धोका आहे. ह्यांनी देखील औरंगजेबाला मदत करायचं ठरवलेलं आहे. पोर्तुगीज तर हुरळून गेलेले आहेत मोगल आल्यानंतर, आणि पोर्तुगीजांनी पूर्णपणे मोगलांना मदत करण्याचं ठरवलं आहे. आणि मग संभाजी महाराज कशा रीतीने मोगलांशी लढताना जंजिरेकर सिद्धी आणि पोर्तुगीज यांना गप्प करतायत हे आपण बघूयात. मी वर एक एक गुण संभाजी महाराजांचा दिला आहे,
लीडिंग बाय एक्झाम्पल्स. संभाजी महाराज यांनी गोवा मोहीम आखली आहे आणि कुठेही विश्रांती घ्यायला महाराजांना वेळ नाही आहे बरं का. मी म्हणून सांगितलं की 16 जानेवारीला राज्याभिषेक झाला आहे, 30 जानेवारीला बुऱ्हाणपूरवर छापा आहे. गोवा मोहीम काढली आहे. गोवा मोहीम काढण्याचे 2 उद्देश आहेत. एक तर पोर्तुगीज हे मोगलांना मदत करत होते, त्यांनी ती मदत थांबवावी. शहा आलमच्या सगळ्या वाटा अडवल्या. 1,00,000-1.5 लाखाची ती जी फौज आहे सगळी रसद तोडली. कुठल्याच मार्गाने त्याला रसद मिळत नव्हती. सुरतेवरून काही जहाजं आली, ती जहाजं देखील संभाजी महाराजांनी अडवली आणि एवढी नाकाबंदी केली की तेव्हाच्या ज्या नोंदी आहेत त्याच्यानुसार त्यांचे सैनिक उपाशी मेलेले आहेत. मोगलांचे सैनिक 1,00,000-1.25 लाखाची फौज याचं असंच वाटवळं झालेलं आहे. त्या मासिरी आलमगिरीमध्ये केलेल्या नोंदी आहेत की मोगलांना खायला मिळत नाही आहे. नुसतं मोगल सैनिकांनाच खायला मिळत नाही आहे तर जनावरांना चारा देखील मिळत नाही आहे. आणि पुढं अशा नोंदी आहेत की आता मोगल सैनिक हे फौजेतली जनावरं कापून खात आहेत. अशी वेळ संभाजी महाराजांनी त्यांच्यावर आणली आहे. एकाच वेळेला पोर्तुगीज आणि मोगल या दोन्ही शत्रूंना इथं नामोहरम केलं आहे संभाजी महाराजांनी. गोवा मोहीम विलक्षण संभाजी महाराजांची. तिथल्या सगळ्या गावकऱ्यांनी संभाजी महाराज आक्रमण करायला आलेत पण गावातल्या सगळ्या स्थानिक हिंदूंनी त्यांना वेलकम केलं आहे. या पोर्तुगीजांच्या छळापासून मुक्त करणारा तू आहेस आमच्यासाठी, असं संभाजी महाराजांचं वर्णन आपल्याला तिथं वाचायला मिळतंय. गावाच्या गावं संभाजी महाराजांचं स्वागत करतायत की आता आमचं हे गाव तुमच्या राज्यामध्ये घ्या म्हणून. पोर्तुगीजांनी तशा आज्ञा काढल्यात. पोर्तुगीज भाषेची सक्ती केलेली आहे. तेव्हा अनेक लोकांवर अनन्वित अत्याचार केले. तिथं तुम्ही जर का फिरायला गेलात कधी गोव्यात पर्यटनाला, आपण जातोच काय, तिथं हातकटाई खांब म्हणून आहे त्या बॉम्ब गेसू चर्चच्या बाहेर. आजही त्याला हातकटाई खांब म्हणूनच ओळखलं जातं. त्या हातकटाई खांबाच्या तिथं हिंदूंना उभं करायचं आणि जो हिंदू कन्वर्ट होणार नाही, ख्रिश्चन होणार नाही, त्याचा एक हात तोडला जायचा. अजूनही तिथं हातकटाई खांब म्हणून आहे. शेकडो मंदिरं गोव्यामध्ये उद्ध्वस्त केली आहेत पोर्तुगीजांनी. याची सुरुवात झेवियरपासून झाली आहे आणि आपण त्याला सेंट झेवियर म्हणत असतो. आणि त्या झेवियरचं शव त्या बॉम्ब गेसू चर्चमध्ये ठेवलेलं आहे. ते शव बाहेर काढलं काउंट दी अल्वेरनी. याला कारणीभूत संभाजी महाराजांचा पराक्रम आहे. दरवर्षी गोव्यात 27 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर एक बसलिका फीस्ट म्हणून होतो. तो बसलिका फीस्ट सुरू करण्याच्या पाठीमागे संभाजी महाराजांचा पराक्रम आहे हे आपल्याला माहीत नसतं. तिथं आपली लोक जातात मेणबत्त्या घेऊन त्या चर्चमध्ये ते शव बघायला. ते शव बाहेर काढलं, ती सगळी राजसूत्र अर्पण केली त्या शवपेटीमध्ये त्या काउंट दी अल्वेरनी की आता गोव्यापासून, या संभाजी महाराजांच्या संकटापासून गोव्याचं तूच रक्षण कर. एवढा परेशान झालाय तो काउंट दी अल्वेर. गोवा मोहिमेवर खरं वेगळं 1.5-1.5 तास बोलता येईल मला. गोव्यातल्या मोहिमा, फक्त गोव्यातले झालेले युद्ध. गोव्यामध्ये संभाजी महाराजांनी एक दुर्ग बांधलाय, मर्दनगड नाव त्याचं. संभाजी महाराजांनी बांधलेला दुर्ग. संभाजी महाराजांना एवढा वेळ मिळाला नाही. प्रत्येक क्षेत्रात शिवाजी महाराजांनी काम केलंय. तेवढा वेळच संभाजी महाराजांकडे नव्हता. दुर्ग बांधणी झाली नाही नवीन. एक किल्ला संभाजी महाराजांनी बांधलाय पण तो गोव्यामध्ये, मर्दनगड नावाचा. आपण गोव्यात गेलात तर आवर्जून बघा तो किल्ला. छोटा किल्ला आहे. गोव्यातले किल्ले सगळे छोटे आहेत. आणि मग तो पोर्तुगीज व्हॉइसरॉय काउंट दी अल्वेर तो तिथं करुणा भागतोय की या संकटापासून आता तूच आमची सुटका कर. आणि मग त्या शहाबुद्दीन, त्या शहा आलमचा बंदोबस्त केल्यानंतर संभाजी महाराजांना गोवा मोहीम यशस्वी झाली संभाजी महाराजांची. पण निघावं लागलं कारण की मोगल आणखीन तळ कोकणात शिरणार होते. त्यामुळे संभाजी महाराजांना निघावं लागलं आणि संभाजी महाराज तिथून निघाले. आणि मग आम्हाला आमचं आता संरक्षण झालं म्हणून तो फीस्ट सुरू झाला आहे. हे गोव्यातल्या लोकांना माहीत नसतं. आपली लोक तिथं जातात तेव्हा त्या फीस्टमध्ये सहभागी व्हायला. असा पराक्रम आहे गोवा मोहिमेचा. त्या गोवा मोहिमेच्या बरोबर जंजिरा. संभाजी महाराजांचं कशी कल्पनाशक्ती आहे बघा. ज्याप्रमाणे प्रभू श्री रामचंद्रांनी लंका जिंकण्यासाठी सागरामध्ये सेतू बांधला, अगदी त्याचप्रमाणे जंजिरा किल्ला घ्यायला संभाजी महाराजांनी सेतू बांधला आहे. आणि या सेतूवर संपूर्ण आपली फौज फाटा हा चढवलाय आणि तिथून तोफांचा मारा केलाय जंजिऱ्यावर. जंजिरा उद्ध्वस्त झालाय पूर्णपणे. जंजिरेकर सिद्धी वरमलेत. जंजिरेकर सिद्धींनी परत मोगलांना मदत केली नाही. जंजिरा पूर्ण जिंकता नाही आला कारण की हसन अली खान
हा रायगडाच्या जवळ उतरायला निघाला होता, त्यामुळे तीही मोहीम संभाजी महाराजांना मी अर्धवट म्हणणार नाही, पण एकाच वेळेला संभाजी महाराजांना अनेक आघाड्यांवर लढावं लागत होतं आणि त्या शत्रूला आक्रमण करून कुठल्याही मोहिमेचा परिणाम असा असतो की त्या शत्रूंनी परत आपल्याला त्रास नाही दिला पाहिजे. त्याप्रमाणे जंजिरेकर सिद्धी देखील परत कधी हिंदवी स्वराज्यावर आला नाही आणि पोर्तुगीज जे होते गोव्यातले त्यांनी देखील मोगलांना मदत केली नाही आणि मग फक्त मोगलांशी संघर्ष संभाजी महाराजांचा चालू आहे. असा जंजिरेवर पण आणखीन बोलता येईल, आपल्याला वेळ कमी आहे, पण एकंदरीत संभाजी महाराजांचं सगळं चरित्र बघितलं, त्यांची युद्ध मोहिमा बघितली, त्यांची युद्ध नीती बघितली, ज्याप्रमाणे प्रभू श्रीरामांनी सेतू बांधला त्याचप्रमाणे संभाजी महाराजांनी सेतू बांधला आहे. संभाजी महाराज बुधभूषणमध्ये स्वतःचं वर्णन करतात एका श्लोकात, त्याच्यामध्ये त्यांना कुठल्या कुठल्या विद्या येत होत्या त्याचं वर्णन ते करतायत. त्याच्यामध्ये ते कोदंड विद्या असा उल्लेख करतायत. कोदंड हे प्रभू श्री रामचंद्राच्या धनुष्याचं नाव आहे आणि संभाजी महाराज म्हणतात मला धनुर्विद्या येते, त्याच्यामध्ये ते कोदंड विद्या म्हणतायत. रामाच्या धनुष्याचं नाव त्यांनी त्यांच्या धनुष्याला दिले किंवा त्यांच्या विद्येला धनुर्विद्येला ते म्हणतात. तेव्हा प्रत्येक ठिकाणी ते रामाचे अनुगामी आहेत असंच सांगतायत. संभाजी महाराजांनी बाकरे शास्त्रींना दिलेलं एक संस्कृत दानपत्र आहे. त्या दानपत्रामध्ये संभाजी महाराज असं म्हणतात, तर दाशरथी पुत्राप्रमाणे मी धर्माचं अनुसरण करणारा आहे. जी लोक म्हणतायत की रामाचा काही संबंध नाही, कृष्णाचा काही संबंध नाही, अशी जी काही ब्रिगेडी पिलावळ वळवळ करत असते, त्यांच्यासाठी मी हे संदर्भ देतोय. यांना सांगितलं पाहिजे संभाजी महाराजांपेक्षा हे मोठे नाही आहेत. प्रत्यक्ष दानपत्रामध्ये देखील संभाजी महाराज हे दाशरथी पुत्राप्रमाणे मी आहे असं म्हणतायत. मी गोवा मोहिमेचा मगाचा एक संदर्भ सांगायचा राहिलो. गोव्यात इगर्जी आणि नंद्री असा एक प्रकार, म्हणजे नंद्री म्हणजे जिथं नन राहतात, नन्स, आणि इगर्जी म्हणजे जिथं हे सगळे पास्टर्स राहतात असं ठिकाण. आणि तिथं शेकडो हिंदू स्त्रियांना डांबून ठेवलं होतं. धर्मप्रसारासाठी त्यांचा वापर व्हायचा आणि रात्री त्यांच्या देहाचा स्वतःची शारीरिक भूक भागवण्यासाठी वापर करायचे पोर्तुगीज पाद्री सगळे. गोवा मोहिमेत जेव्हा संभाजी महाराजांना हे कळालं तेव्हा या सगळ्या इगर्जी संभाजी महाराजांनी उद्ध्वस्त केला. सगळ्यात मोठी इगर्जी डिचोलीला होती, ती उद्ध्वस्त केली आणि शेकडो अहिल्यांची मुक्तता संभाजी महाराजांनी केली. प्रभू श्रीरामचंद्रांनी एका अहिल्या मातेचा उद्धार केला. ती अहिल्या माता अशीच असेल जिला समाजाने दूर लोटलं असेल, त्या अहिल्या मातेचा उद्धार संभाजी महाराजांनी केला. शंभूराजांनी प्रभू श्री रामचंद्राचाच आदर्श ठेवून शेकडो अहिल्या माता या पोर्तुगीजांपासून त्यांची मुक्तता केली, त्यांची सुटका केली आणि त्यांचा एक प्रकारे उद्धार केला. त्यामुळे मला असं वाटतं की 17व्या शतकातले प्रभू श्री रामचंद्र म्हणजे संभाजी महाराज आहेत. ज्याप्रमाणे दशरथ महाराजांचा शब्द कधी रामाने खाली पाडू दिला नाही, त्याचप्रमाणे शिवाजी महाराजांनी सांगितलेला प्रत्येक शब्द संभाजी महाराजांनी शिरसावंद्य मानलेला आहे. वयाच्या 8व्या वर्षापासून प्रत्येक ठिकाणी शिवाजी महाराज जे सांगतायत संभाजी महाराज त्या आज्ञेचं पालन करतायत. संभाजी महाराजांनी विचारलं नाही मी मथुरेमध्ये एकटं का राहायचं, तेव्हापासून ते प्रत्येक शब्द आणि शब्द आपल्या आबासाहेबांचा हा शीर्षाबंद मानतायत. संभाजी महाराजांचं एक पत्र आहे, त्या पत्रात ते असं म्हणतात, मी हे जे काय बोलतोय ते काय माझ्या मनाचं नाही बोलत आहे, मी हे का बोलतोय तर मी तुम्हाला कोदंडाचा उल्लेख केला आणि एका पत्रात संभाजी महाराज असं म्हणतायत की आबासाहेबांचे जे संकल्पित तेच करणे आम्हास अगत्य. म्हणजे आमच्या जीवनाचं ध्येय काय आहे तर आबासाहेबांचा जो संकल्प आहे, आबासाहेबांचा संकल्प कुठला आहे तर हिंदवी स्वराज्याचा, तेच करणे आम्हास अगत्य म्हणजे श्रेष्ठ, म्हणजे सगळ्यात टॉप प्रायोरिटीचं काम कुठलं असेल तर आबासाहेबांनी जे ठरवलंय ते. त्यामुळे मी म्हणलं की 17व्या शतकातले प्रभू श्री रामचंद्र म्हणजे आपले संभाजी महाराज आहेत. आणि तुम्ही विचार करा आबासाहेबांचा संकल्प काय, तर बुधभूषण ग्रंथामध्ये 2 श्लोकात हा संकल्प संभाजी महाराजच सांगतायत. राज्याभिषेकाच्या वेळेस हिंदवी स्वराज्याच्या सीमा कुठपर्यंत होत्या हे एका श्लोकात संभाजी महाराजांनी वर्णन केलंय आणि पुढच्या श्लोकात जे वर्णन जिथपर्यंत हिंदवी स्वराज्याच्या सीमा भिडवायच्या आहेत त्या सीमा बघितल्या तर अखंड भारताचं मानचित्र आहे, दुसरं तिसरं काही नाही आहे. अखंड भारत हे स्वप्न
हे काय फक्त संघाने, तुम्ही आम्ही किंवा आत्ताच्या हिंदुत्वनिष्ठांनी नाही बघितलेलं, हे स्वप्न छत्रपती शिवाजी महाराजांनी बघितले आणि ह्याची नोंद बुधभूषण ग्रंथामध्ये. आणि संभाजी महाराज म्हणून म्हणतात की आबासाहेबांचे जे संकल्पित तेच करणे आम्हास अगत्य. आणि मग काय आबासाहेबांचा संकल्प साकार करण्यासाठी संभाजी महाराजांनी काय केले, तर रामसिंग जो आहे मिर्झा राजा जयसिंगाचा मुलगा, या मिर्झा राजा जयसिंगाचा मुलगा रामसिंग याला संभाजी महाराजांनी एक पत्र लिहिलंय. त्या पत्रामध्ये आपल्याला हा अखंड भारताचा संकल्प दिसतो, दिल्ली काबीज करण्याचा संकल्प दिसतो. त्याच्यामध्ये संभाजी महाराज असं म्हणतात की तुम्ही आणि आम्ही एक झालं पाहिजे. तुम्ही आणि आम्ही कोण, तर राजपूत आणि मराठे, म्हणजे थोडक्यात सगळ्या हिंदूंनी एक झालं पाहिजे. आणि सगळ्या हिंदूंनी एक होऊन त्या यवनाधमास म्हणजे औरंगजेबास कैदेत डांबलं पाहिजे आणि सगळीकडे देवालयांची निर्मिती केली पाहिजे. देवालयांची निर्मिती असं म्हणलंय संभाजी महाराजांनी. पुरोगामी लोकांना मिरच्या झोमतील खूप, पण आता संभाजी महाराजांनी म्हणलंय त्याला मी काय करणार किंवा तुम्हीही काय करणार. औरंगजेबाला डांबल्यानंतर काय करायचं, देवालयांची निर्मिती करायची. हे आपण केलं नाही, आपण स्वस्थ बसलो तर या पृथ्वीवर आपला धर्म, आपली संस्कृती शिल्लक राहणार नाही, हे संभाजी महाराज म्हणतायत. त्याच पत्रामध्ये संभाजी महाराज, हिंदू हा शब्द अनेक वेळेला आलाय. जी लोक म्हणतात ना हिंदू हा शब्द कुठं आलाय, समकालीन कागदपत्रांमध्ये त्यांना रामसिंगाचं पत्र दाखवा, रामसिंगाला लिहिलेलं, त्याच्यात हिंदू हा शब्द आलाय. शहाजी महाराजांचं वर्णन करतायत संभाजी महाराज, म्हणजे आपल्या आजोबांचं, हिंदव धर्म जीर्णोद्धारक. आता हिंदव धर्म म्हणजे कुठला धर्म आहे, शिवाजी महाराजांचं वर्णन केलंय म्लेंछ क्षय दीक्षित. हे म्लेंछ क्षय दीक्षित हा शब्द संभाजी महाराजांचा आहे. म्लेंछ म्हणजे कोण हे वेगळं सांगण्याची गरज नाही आपल्याला. ज्यांनी यौवनावस्थेतच, युवा असतानाच म्लेंछांचा क्षय करण्याची दीक्षा घेतली असे माझे वडील आहेत, असं शिवाजी महाराजांबद्दल शंभूराजे म्हणतात. त्या पत्रामध्ये संभाजी महाराजांची राजनीती दिसते. अकबर माझ्या शरण आलाय, या अकबराला आपण नामधारी बादशाह बनवूयात आणि सगळी सत्तेची सूत्र आपल्या हाती ठेवूयात, असं संभाजी महाराज म्हणतात. 2 प्लॅन दिलेत त्याच्यात संभाजी महाराजांनी, प्लॅन ए, प्लॅन बी. पण प्लॅन ए हाच वर्कआउट झाला पाहिजे असा संभाजी महाराजांचा आग्रह आहे. प्लॅन ए असा आहे की तुम्ही आणि आपण एक झालं पाहिजे आणि अकबराला आपल्या हाताशी धरून औरंगजेबाचा बिमोड करून अकबराला गादीवर बसवलं पाहिजे आणि सत्ता आपल्या हातात घेतली पाहिजे. हा प्लॅन ए. त्याच्यासाठी तुम्ही आणि आम्ही एकत्र झालं पाहिजे. तुम्ही तिथून उठाव करा, औरंगजेब इथं आलाय त्याचं मी बघतो काय करायचं, तुम्ही तिथून उठाव करा. तुम्ही तिथून उठाव केल्यावर औरंगजेबाला तिकडे जावंच लागेल आणि मी औरंगजेबाच्या मागे येईल. आणि प्लॅन बी असा आहे की या अकबराला इराणला पाठवायचं आणि इराणचा जो अब्बास आहे, इराणचा बादशाह, त्याला आक्रमण करायला लावायचं आणि तुम्ही आम्ही आणि इराणचा बादशाह असं आक्रमण करून औरंगजेबाला कैद करायचं आणि तिथं अकबराला सत्तेवर बसवायचं. पण त्याच्यात एक धोका आहे असं संभाजी महाराजच सांगतायत की असं जर का आपण केलं तर यशाचं श्रेय यवनांना जाईल. यवनांना म्हणजे कोणाला, तर मुसलमानांना जाईल आणि ते होता कामा नये. त्यामुळे प्लॅन ए हाच महत्त्वाचा, तोच वर्कआउट झाला पाहिजे. तुम्ही आणि आम्ही एकत्र येऊन अकबराला गादीवर बसवलं पाहिजे. ही कशी राजनीती संभाजी महाराज खेळत होते हे या पत्रावरून लक्षात येतं. बऱ्याच गोष्टी इतिहासातल्या या पत्रातून लक्षात येतात आपल्या, की आपल्या राजाच्या मनात काय चालू होतं, आपल्या राजाचं नियोजन काय चालू होतं. शिवाजी महाराजांचं देखील असेल, संभाजी महाराजांचं देखील असेल. म्हणून मी जे मगाशी म्हणलं की शिवाजी महाराजांनी नियोजन केलं 1670 ते 1678 आणि 1681 ते 1689 ही 8-9 वर्ष, 1670 ते 78 ही 8 वर्ष आणि 81 ते 89 ही 8.5-9 वर्ष. ह्याचा असा वेगळ्या प्रकारे अभ्यास झाला पाहिजे. ही 2 दशकं म्हणतो मी. एका दशकामध्ये आपल्या एका छत्रपतींनी राज्य मिळवलं आणि दुसऱ्या दशकामध्ये दुसऱ्या छत्रपतींनी म्हणजे शिवाजी महाराजांच्या मुलांनी ते राज्य राखलं. या सगळ्या संकटातून आपल्या प्राणांची बाजी लावली पण राज्य हे राखून ठेवलं, राज्य ढळू दिलं नाही. एकाने प्लॅनिंग केलं, एकाने नियोजन केलं, दुसऱ्याने अंमलबजावणी केली. ती अंमलबजावणी करताना आपला देह पडला तरी चालेल अशा रीतीने अंमलबजावणी केली.
असे हे विलक्षण दोन महापुरुष आहेत. मी बोलण्याच्या ओघात रामसिंगाचा विषय मी तुमच्यासमोर मांडला. आपल्या दुर्दैवाने ते त्याला गोष्टीला यश मिळालं नाही. संभाजी महाराज जर का अजून 8.5-9 वर्षाच्या वेळी अजून त्यांची कारकीर्द असती तर कदाचित तेव्हाच आपण दिल्ली घेतली असती. आणि संभाजी महाराजांच्या इथे औरंगजेब लढत असल्यामुळे उत्तरेत हिंदूंना अभय मिळालं. तिथं उत्तरेमध्ये हिंदूंचं आणखीन राज्य एक अस्तित्वात आलं. हे मी जे तुम्हाला म्हणालो होतो की कशा रीतीने टाईम मॅनेजमेंट असेल संभाजी महाराजांची, की 1 फेब्रुवारी 1689ला संभाजी महाराजांना अटक झाली आहे आणि 11 मार्च 1689ला संभाजी महाराजांचा मृत्यू आहे. तुम्ही विचार करा, 8.5-9 वर्षाची कारकीर्द आहे. 1681ला 16 जानेवारी 1681ला राज्याभिषेक झाला आहे आणि 30 जानेवारीला बऱ्हाणपूरवर छापा टाकल्यापासून या संघर्षाला ही सुरुवात झालेली आहे. 8.5-9 वर्षाच्या या झंझावाती कारकिर्दीमध्ये मी जर का इतिहासाचा बारकाईने आपण सगळ्यांनी जर का अभ्यास केला तर आपल्याला लक्षात येईल आपला राजा फक्त 4 तास झोपायचा, फक्त 4 तास. आणि मग हे आपलं जे क्षुल्लक आपलं आयुष्य, आपण किती आपल्या आयुष्यातले क्षण आपल्या देशासाठी आपल्या धर्मासाठी देतो याचा विचार केला पाहिजे. 75 वर्षाचं जर का आपण आयुष्य पकडलं आपल्याला मिळतं या सगळ्या धकाधकीच्या जीवनात. 100 वर्ष प्रत्येकाने जगावं, माझ्या सगळ्यांना शुभेच्छा आहेत. पण आपण सगळं जे पौष्टिक खात असतो, रस्त्यावरचं पिझ्झापासून बर्गरपर्यंत, भेळपासून मॅगीपर्यंत, ह्याच्यातून जी आपल्याला जीवनसत्व मिळतात, त्यामुळे 100 काय 75 वर्ष आपण जगलो तरी खूप आहे. तर किमान 75 वर्ष आपण जगलो, 24 तासातले 8 तास आपले झोपेत जातात. म्हणजे 75 वर्षातली 25 वर्ष आपली झोपण्यातच गेली फक्त. आणि मग 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये आपण काय, आपलं नोकरी, संसार, घर संसार, आपलं करिअर, हे सगळं सांभाळून आपण खरंच देव देश धर्मासाठी किती वेळ देतो याचा विचार करावा. आणि शंभूचरित्रातून काय शिकावं तर हे शिकावं की 8.5-9 वर्ष जणू काही घोड्याच्या पाठीवर सिंहासन लादलंय या राजाचं आणि अखंड घोडदौड चालू आहे. मी मुद्दाम माझा प्रयत्न असतो खरं की स्लाईडमधले महत्त्वाचे मुद्देच फक्त सांगून पुढं नेत जायचं, पण कधी कधी भान राहत नाही, त्यामुळे एका स्लाईडवर खूप वेळ जास्त बोललं जातं. तर ह्याच्यातल्या काही महत्त्वाच्या गोष्टी मी आपल्यासमोर मांडतो. मी मुद्दाम स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावाने आपण सगळे काम करतोय, आपलं स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ आहे, त्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी एक संभाजी महाराजांबद्दल असं लिहून ठेवलं आहे की संभाजी महाराजांनी शिवाजी महाराजांची नैतिक आणि आध्यात्मिक संपत्ती नुसती राखली नाही तर शतपटीने उज्ज्वल केलेली आहे, असं संभाजी महाराजांच्याबद्दल नोंद केली. अनेक ब्रिगेडी लोक म्हणतात सावरकरांनी बदनामी केली संभाजीराजांची, सावरकरांनी बदनामी केली. त्या काळी उपलब्ध असलेली जी कागदपत्रं आहेत, पण जेव्हा नवीन संशोधन झालं आणि डॉक्टर कमल गोखले यांनी सावरकरांशी संवाद साधला, तेव्हा सावरकर काय म्हणाले याची देखील खूप नोंद करून ठेवलेली, कमल गोखल्यांनी नोंद केली. आणि कशा रीतीने सावरकरांचं मत बदललेलं आहे, तेव्हाची जी कागदपत्र उपलब्ध होते. आणि इतिहास हा असाच असतो, इतिहासामध्ये अनेक नव्याने गोष्टी येत असतात आणि आधीची मतं बदलावी लागतात आपल्याला. संभाजी महाराजांच्या कारकिर्दीवर, संभाजी महाराजांच्या चरित्रावर तेव्हा पुरेसं संशोधन झालं नव्हतं. जेव्हा संशोधन झालं, मग वासी बेंद्रे असतील, कमल गोखले असतील, विजयराव देशमुख असतील, यांनी अखंड मेहनत करून सगळ्या समकालीन नोंदींच्या आधारे जे असं चरित्र संभाजी महाराजांचं जेव्हा बघितलं, तेव्हा धगधगतं आणि ज्वलज्वलन तेजस असं शंभूचरित्र, याच्या व्यतिरिक्त शंभूचरित्रात दुसरं काहीच नाही असं सगळ्यांचं म्हणणं आहे. आणि त्याच पद्धतीत सावरकरांनी सांगितलं की सावरकरांनी हे जे म्हणलं आहे की किती चपकल शब्द आहेत हे, की नैतिक आणि आध्यात्मिक संपत्ती नुसती राखली नाही तर शतपटीने ती उज्ज्वलतम केली आहे. बघा तुम्ही, औरंगजेबाला यश येत नव्हतं, त्यामुळे औरंगजेबाने शेवटी 86 साली आदिलशाहीकडे मोर्चा वळवला. त्याच्या आधी औरंगजेबाने सगळा दरबार एकत्र केला आहे आणि त्या दरबारामध्ये औरंगजेब असं म्हणतो की मला काही या मोहिमेत यश मिळेल असं वाटत नाही आणि आता मी दिल्लीला परत जातो. आणि मग सगळे त्याचे सरदार त्याची मन्नत मागतात, त्याला म्हणतात, पाया पडतात त्याचे की तुम्ही जाऊ नका दिल्लीला. आणि मग तेव्हा औरंगजेब असं ठरवतो की जोपर्यंत काफरबादचा संभा माझ्या हाती येणार नाही तोपर्यंत मी डोक्यावर किमॉश घालणार नाही, डोक्यावर माझ्या तो ताज मी घालणार नाही. ज्या ताज त्याच्या डोक्यावर
असावा म्हणून त्यांनी स्वतःच्या सख्ख्या भावाची हत्या केली. ताजपोशी व्हावी, तख्तनशीन व्हावा म्हणून औरंगजेबाने अक्षरशः रक्ताचे पाट वाहिले. त्याच्या डोक्यावरचा ताज हा संभाजी महाराजांच्या पराक्रमामुळे उतरला आणि तो पुढं दरबारात तसाच ताज त्याच्या डोक्यावर नव्हता, तो तसाच टकला बोडका दरबारामध्ये बसत होता. याला कारणीभूत संभाजी महाराजांचा पराक्रम आहे. आणि मग कुठेतरी सैन्याला यश मिळावं म्हणून मग त्याने औरंगजेबाने आदिलशाहीकडे मोर्चा वळवला. आदिलशाहीकडे मोर्चा वळवल्या. 200 वर्षांच्या या शाया दीड वर्षात समाप्त झालेल्या आहेत. 86ला आदिलशाही पडली आहे, 87ला कुतुबशाही पडली आहे. पण हिंदवी स्वराज्य मात्र अबाधित राहिलेलं आहे. 8.5-9 वर्ष झालं तरी. हंबीरराव मोहित्यांचा 87 साली मृत्यू झाला आणि संभाजी महाराजांवर एक खूप मोठा आघात हंबीररावांच्या मृत्यूमुळे झाला आहे. आणि 1 फेब्रुवारी 1689ला संगमेश्वरी संभाजी महाराजांना कैद झाली. मुकरब खानने संभाजी महाराजांना कैद केले. आता याच्यामध्ये कैद कशी झाली, का झाली, हा प्रश्न अनेक जण विचारतात. लोकांना जाणून घ्यायचं असतं, पण समकालीन कागदपत्रांमध्ये खूप कमी नोंदी याच्या सापडतात. काही जण तर्क वापरतात की मग संभाजीराजे गाफील होते का. तर बांधवांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, 5 लाखाचं सैन्य होतं. प्रचंड. ही महाराष्ट्र म्हणजे अख्खी युद्धभूमी आहे. एक ठराविक जागा युद्धभूमी नाही आहे, तर पूर्ण महाराष्ट्रच युद्धभूमी आहे. आणि ह्याच्यामध्ये तुलना करायची नसते, पण लोक तुलना करतात शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांची. आणि त्याच्यामध्ये काहीतरी विनाकारण आपण राष्ट्रपुरुषांची कधी तुलना करत नाही, कारण की त्यांच्या पुढची परिस्थिती कायम वेगळी असते. शिवाजी महाराजांच्या समोरची परिस्थिती वेगळी होती. प्रत्यक्ष औरंगजेब कधी आला नव्हता. औरंगजेबाचे सरदार आले होते. 1,00,000-1.25 लाखाची फौज घेऊन मिर्झा राजा जयसिंग आला होता. शाहिस्ता खान आला होता लाखाची फौज घेऊन. इथे 5 लाखाची फौज घेऊन औरंगजेब स्वतः आलाय, जिहाद पुकारतोय. परिस्थितीमध्ये फरक आहे. आणि संभाजी महाराजांना कैद झाली. तेव्हा औरंगजेब अकलूजला होता. अकलूजला त्याला ही बातमी मिळाली. तो तिथून निघाला. इकडून मुकरब खान निघालाय. आणि मग बहादूरगड, ज्याला आपण धर्मवीरगड म्हणतो, तिथे औरंगजेब आणि संभाजी महाराज हे समोरासमोर आले. त्याच्या आधी त्या परिसरामधून संभाजी महाराजांची क्रूर अशी, निर्घृण अशी धिंड काढण्यात आली. अतिशय क्रूर. संभाजी महाराजांना उंटावर बसवलंय, आसन रहित उंटावर, संभाजी महाराज आणि कवी कलशांना. आणि ढोल ताशे वाजतायत, तंबूर ताशे वाजतायत. ईद सारखा माहोल आहे छावणीमध्ये. जे काम शक्य नव्हतं ते काम पूर्ण झालंय. प्रत्यक्ष केशव पंडितांनी संभाजी महाराजांचं वर्णन केलंय की सिंहाप्रमाणे नव्हे तर प्रत्यक्ष सिंहच. आणि असा प्रत्यक्ष सिंह ज्याच्या समोर जाण्याचं कोणाचं धाडस नाही. जेव्हा असा सिंह पूर्णपणे करकचून त्या सिंहाला बांधलंय घोड्यावर, साखळदंडांनी करकचून आवळलंय आणि आता हा पळून जाऊ शकतच नाही, याची सुटकाच होऊ शकत नाही, अशी खात्री झाल्यानंतर मग हे सगळे बाजार बुणगे, ज्या सिंहासमोर जाण्याचं कोणाचं धाडस नव्हतं, त्या सिंहाला कोणी दगड मारतंय, कोणी भाले टोचतंय, कोणी लांबून दगड जोरात भिरकावतंय, कोणी शिव्याशाप देतंय. आणि असा सगळा देह संभाजी महाराजांचा रक्तबंबाळ झालाय. त्या छावणीमध्ये ते दिंडीत त्यांना फिरवलं जातंय. त्या सगळ्या हिंदूंच्या वस्त्यांमधून अभिषिक्त छत्रपतींची अशी विटंबना चालू आहे. शारीरिक यातनांपेक्षा मानसिक यातना संभाजी महाराजांना खूप दिल्यात. शारीरिक यातना आपण बघितल्या, पण त्याच्यापेक्षा मानसिक यातना. संभाजी हे नाव ऐकताच अनेक जण पळून जात होते. असे सगळे आता संभाजी महाराजांना भाले टोचतायत. आणि मग संभाजी महाराजांना ती धिंड ती त्या बहादूरगडाच्या दरवाजावर आले आणि तिथं संभाजी महाराजांनी कवी कलश यांना औरंगजेबाच्या समोर उभं केलंय. नैतिकता, आध्यात्मिकता काय असते ती हीच असते. भगवद्गीतेमध्ये जे सांगितले त्याप्रमाणेच संभाजी महाराजांचं आचरण आहे, त्याप्रमाणेच.
आणि त्याही स्थितीत संभाजी महाराज औरंगजेबाकडे नजर रोखून उभेत, रागाने, प्रचंड तेजपुंज अशी ती नजर आहे. त्या नजरेची भीती वाटली औरंगजेबाला. संभाजी महाराजांना त्या जखडलेल्या अवस्थेत बघून औरंगजेबाने तख्ताचे पायऱ्या उतरून तो खाली आला आणि अल्लाचे आभार मानण्यासाठी त्यांनी नमाज अदा केली आहे. आणि त्या प्रसंगावर संभाजी महाराज कवी कलशांना म्हणतायत, कविराज कविराज उभी हयात चर्चा केलीत आमच्याशी काव्याची, करून दाखवा या क्षणी या औरंगला बघताना काय वाटतं त्याचं काव्य. आणि कवी कलश हे शीघ्र कवी आहेत. जणू काही संभाजी महाराजांच्या मुखातून शब्द निघण्याच्या आधीच कवी कलश तयारीतच होते की कधी एकदा मी कविता थाटामध्ये सादर करतोय. आणि कवी कलश हे काव्य सादर करतायत या प्रसंगावर. यावन रावण की सभा, यावन रावण की सभा, शंभू बंध्यो बजरंग, लहू लसत सिंदूर सम खूब खेल्यो रणरंग, जो रवि ससी लखतही खद्योत होत बदरंग, त्यो तव तेज निहार के तखत त्यजो औरंग, तखत त्यजो औरंग. याचा अर्थ असा आहे, ज्याप्रमाणे रावणाच्या सभेमध्ये हनुमंताला आणलं होतं, त्याप्रमाणे हे संभाजी राजा हा औरंगजेब म्हणजे रावणच आहे आणि त्याच्या समोर तुला आणलंय. आणि हनुमंताचा पूर्ण देह हा शेंदुराने माखला होता, त्याप्रमाणे रक्तबंबाळ झालेला तुझा देह हा हनुमंताला शेंदूर लावल्याप्रमाणे शोभतोय. आणि आकाशात सूर्य किंवा चंद्र उगवल्यानंतर ज्या प्रमाणात काजवा निस्तेज होतो, त्याप्रमाणे तुझे तेज बघून हा काजवा रूपी औरंगजेब निस्तेज झालाय आणि त्याने तुझ्यासमोर येऊन गुडघे टेकलेत. हे काव्य सादर केल्यानंतर औरंगजेबाने तिथे आज्ञा केली आहे. त्याला संभाजी महाराजांच्या नजरेची भीती वाटली, करकचून आवळलंय साखळ दंडांनी, तरी देखील संभाजी महाराजांच्या नजरेची भीती वाटते औरंगजेबाला. आणि औरंगजेब तिथं म्हणतो की याची पहिले डोळे फोडा, याला नवीन दृष्टी द्या. आणि तिथं कवी कलशांची जीप छाटण्यात आलेली आहे, त्या बहादूरगड, ज्याला आपण धर्मवीरगड म्हणतो. आणि तेव्हापासून संभाजी महाराजांनी ठरवलंय की आजपासून या मोगलांचं मी अन्न पण घेणार नाही आणि पाणी पण घेणार नाही. आध्यात्मिकता म्हणजे दुसरं काय, स्वाभिमान अजून कशाला म्हणायचं. अनंत यातना सहन करतायत, धिंड निघाली आहे, मानसिक यातना झाल्यात, डोळे फुटलेत. त्या स्थितीत संभाजी महाराज असा प्रण करतायत की मी या मोगलांचं अन्न आणि पाणी घेणार नाही, हे हरामचं आहे. 200 वर्ष हिंदूंना जिझिया कर लावून लावून लुटून लुटून जमा केलेली ही संपत्ती, ह्याच्यातलं मला छदाम नको, ह्याच्यातलं यांचं अन्न नको, यांचं पाणी नको. आणि कवी कलश आणि संभाजी महाराज पुढे अन्न पाणा विना वर्ज करून ते तसेच राहिलेत. पाणी प्यायलं नाही, अन्न घेतलेलं नाही आहे मोगलांचं. आणि मग यातनांचे आविष्कार, नवीन नवीन यातना शोधून काढल्या जातात, नवीन नवीन शिक्षा औरंगजेब शोधून काढतोय. कशा रीतीने तडपून तडपून यांना मारायचं, हाल हाल झाले पाहिजे त्यांचे, लगेच नाही मारायचं यांना, शिक्षा द्यायच्या. वेगवेगळ्या शिक्षांचे आविष्कार औरंगजेब शोधून काढतोय. त्याच्यातले 10% भाग छावा चित्रपटामध्ये दाखवला आपल्या समोर, आपल्याला सहन नाही झालं. रोज नवीन शिक्षा, त्याची रंगीत तालीम कवी कलशांच्या देहावर व्हायची. आणि त्या रंगीत तालमीमध्ये जर का काही त्रुटी राहिल्या, यातना देण्यामध्ये, दुःख देण्यामध्ये ज्या काही त्रुटी राहिल्या असतील, त्या त्रुटींची पूर्तता करून, त्या त्रुटी नष्ट करून अंतिम प्रयोग संभाजी महाराजांच्या देहावर केला जायचा. असा औरंगजेब. आमचे राहुलजी आहेत, लव जिहादमध्ये अडकलेल्या अनेक मुलींची सुटका केली त्यांनी. त्यांचा अनुभव एकदा ऐका. एक एक कॅडबरीवर पटवल्या तो आपल्या मुली, एक एक कॅडबरीवर या लफंग्यांनी. कॅडबरीपासून सुरू झालेला प्रवास, बर्थडे पार्टीला स्मार्टफोन गिफ्ट केला जातो.
आणि काही दिवसांनी ती मुलगी लॉजमध्ये असते त्या उस्मान बरोबर. प्रश्न मनात येतो की का महाराजांनी बलिदान केलं या अशा लोकांसाठी? ही युवा पिढी आपली जी आई वडिलांच्या विरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये जबाब देते, वडिलांवर आरोप लावते की ह्यांनी माझ्या अंगावर हात टाकला म्हणून मला त्याच्याबरोबर जायचं, त्या उस्मान बरोबर, त्या अब्दुल बरोबर. ही युवा पिढी जी एक एक कॅडबरीवर आपला धर्म बदलते, ह्यांच्यासाठी बलिदान, या अशा नतद्रष्टांसाठी. अन्न पाणी नाही घेतलं महाराजांनी, अन्न पाणी. याला म्हणायची धर्मभक्ती, धर्मनिष्ठा. कॅडबरीवर पडतात आपल्या पोरी, कॅडबरीवर. काय भयान परिस्थिती आहे. म्हणून शंभू चरित्राचा जागर करणं नितांत गरजेचं आहे. मुहूर्त शोधता औरंगजेब कधी मारायचं, आणि म्हणून गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी, अमावस्येच्या दिवशी संभाजी महाराजांची हत्या करण्यात आली. कारण की गुढीपाडवा हे हिंदूंचं नवीन वर्ष आहे, हे आपण विसरलो, त्याला माहिती होतं. आणि मग नवीन वर्षाची भेट तुमच्या राजाचा मृत्यू, म्हणून गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी अमावस्येला काळोख असतो. त्या अमावस्येला संभाजी महाराजांची तुकडे तुकडे करण्यात आले, त्यांच्या देहाचे, ज्याला आपण मृत्युंजय अमावस्या म्हणतो. कारण की अमावस्येच्या दिवशी प्रचंड तेज प्रभाव उमटली. संभाजी महाराजांच्या बलिदानातून प्रचंड मोठं तेज या महाराष्ट्राच्या मातीने बघितलं. आणि पुढे 18 वर्ष औरंगजेबाशी आपला संघर्ष चालू आहे. 8.5-9 वर्षांची संभाजी महाराजांची कारकीर्द, आणि पुढे 18 वर्ष आपला संघर्ष, अशी एकूण 27 वर्ष संभाजी महाराज या महाराष्ट्राशी लढतोय. शिवाजी महाराजांनी केलेला संकल्प, दिलेलं ध्येय आणि संभाजी महाराजांचं बलिदान याच्यातून प्रेरणा घेऊन हा संघर्ष चालू आहे. आणि सरतेशेवटी औरंगजेबाच्या आयुष्यातल्या त्याच्या सगळ्या युद्ध मोहिमा त्यांनी 1-2 वर्ष समाप्त केल्यात, 1-2 वर्षात. पण 27 वर्ष ही मोहीम समाप्तच होत नाहीये, त्याचा जिहाद पूर्णच होत नाही. एका वर्षात तो हा जिहाद संपवणार होता, त्याचा जिहादच पूर्ण होत नाहीये. आणि त्याची कबर पण इथंच खणली गेली, या महाराष्ट्राच्या मातीतच. त्याला परत दिल्लीला जाता आलं नाही. औरंगजेब किती क्रूर आहे, तर आग्र्याच्या किल्ल्याची चावी आपल्या बरोबर घेऊन आलाय औरंगजेब. इतका पाताळयंत्री, संशयी. आग्र्याच्या किल्ल्याच्या चाव्या त्याच्या बरोबर आहेत, त्या कबरीमध्ये त्याच्या मुर्द्याबरोबर गेल्या. औरंगजेबाचा मृत्यू देखील अमावस्येला झालाय, माघी अमावस्या. आणि संभाजी महाराजांचा मृत्यू, त्यांचं बलिदान देखील फाल्गुन अमावस्या, ज्याला आपण मृत्युंजय अमावस्या म्हणतो, त्याला झालेलं आहे. पण कोणाच्या लक्षात माघी अमावस्या राहणार नाही, पण सगळ्यांच्या लक्षात मृत्युंजय अमावस्या राहते. कारण की त्या दिवशी या बलिदानातून प्रेरणा घेऊन इथली माय माऊली, इथला प्रत्येक हिंदू बांधव, प्रत्येक मावळा औरंगजेबाशी लढतोय. इथल्या गवताच्या पात्याचं रूपांतर देखील गवताच्या तलवारीच्या पात्यामध्ये झालेलं आहे. असा पराक्रम आहे इथला. आणि शेवटी औरंगजेब इथंच दफन झालाय. मोगली साम्राज्य नेस्तनाबूत झालंय औरंगजेब मेल्यानंतर, लयास गेलंय. पण संभाजी महाराजांचं बलिदान झाल्यानंतर मात्र या बलिदानातून प्रेरणा घेऊन हिंदवी स्वराज्याचं पुढं साम्राज्यात रूपांतर झालंय. ही प्रेरणा आहे आपल्या मावळ्यांना मिळाली. आणि आपल्याला देखील अजूनपर्यंत जेव्हा जेव्हा इस्लामिक जिहादचा फणा हे सगळे साप वर काढतील, तेव्हा तेव्हा या गरुडांच्या फौजेला संभाजी महाराज कायम प्रेरणा देत राहतील. संभाजी महाराज यांचं बलिदान झाल्यानंतर 18 वर्ष जो संघर्ष चालू आहे, तेव्हा मला असं म्हणायचं वाटतं की जिवंत संभाजीराजे जेवढे औरंगजेबाचे शत्रू नव्हते, तेवढे मृत संभाजीराजे औरंगजेबाचे शत्रू ठरलेत. 40 दिवसांचा वचपा. लोक विचारतात आपण बदला घेतला का नाही घेतला, आणि का नाही घेतला. आपण बदला 100% घेतला. नुसता औरंगजेबाचा नाही तर संभाजी महाराजांच्या हत्येमध्ये प्रत्येक मोगल सैनिकाचा सहभाग होता. या सगळ्यांना आपण इथं लोळवलंय. आणि 40 दिवसाचा वचपा आपण 5,500 दिवस घेत होतो पुढे. 5,500 दिवस इथं औरंगजेबाला परेशान करून सोडलं होतं आपण.
तुम्ही पुढची वर्णनं वाचा, औरंगजेबाचे किती हाल झालेत, त्याच्या मोगल सैनिकांचे किती हाल झालेत, कशा रीतीने संभाजी महाराजांच्या बलिदानाचा बदला आपण संभाजी महाराजांच्या हत्येचा बदला घेतलाय आपण. त्यांच्या बलिदानातून प्रेरणा घेऊन हे पुढं वाचूयात आपण कधीतरी. आणि मग शाहीर योगेश त्या काव्यामध्ये संभाजी महाराजांचं वर्णन करतात, ते काव्य सादर करतो आणि माझं बोलणं थांबवतो. देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था, बस एक ही शंभू राजा था. तेजपुंज तेजस्वी आंखें, तेजपुंज तेजस्वी आंखें निकल गई पर झुका नहीं, अरे दृष्टि गई पर राष्ट्रोन्नति का दिव्य स्वप्न तो मिटा नहीं, दिव्य स्वप्न तो मिटा नहीं. दोनों हाथ कटे शंभू के लेकिन सत्कर्म कभी छूटा नहीं, पैर कटे तो क्या हुआ ध्येय मार्ग से हटा नहीं. जिह्वा काटी खून बहाया, जिह्वा काटी खून बहाया, धर्म से सौदा किया नहीं, और गर्व से हिंदू कहने में कभी किसी से डरा नहीं, कभी किसी से डरा नहीं. रामकृष्ण शालीवाहन के, रामकृष्ण शालीवाहन के पथ से विचलित हुआ नहीं, अरे शिवाजी का ही बेटा था वह, कभी गलत राह पर चला नहीं, कभी गलत राह पर चला नहीं. वर्ष 300 बीत गए अब शंभू के बलिदान को, वर्ष 300 बीत गए अब शंभू के बलिदान को, कौन जीता कौन हारा औरंगजेब या शंभू पूछ लो संसार को. वर्ष 300 बीत गए अब शंभू के बलिदान को, कौन जीता कौन हारा पूछ लो संसार को. कोटि कोटि कंठों में तेरा आज जय जयकार है, अमर शंभु तू अमर हो गया, तेरी जय जयकार है, तेरी जय जयकार है. भारत मां के चरण कमल पर, मातृभूमि के चरण कमल पर जीवन पुष्प चढ़ाया था, है दूजा दुनिया में कोई जैसा शंभू राजा था, जैसा शंभू राजा था. धर्मवीर छत्रपति श्री संभाजी महाराज की